ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। युवराज हरी प्रभू, आता येतोय आवाज? हो प्रभूजी, क्लिअर आवाज येतो एकदम. खूप खूप धन्यवाद सर्वांचे, धन्यवाद. आज एकादशीच्या दिवशी आपण मला एक संधी दिली आपल्या सर्वांचा सहवास घेण्याची, सर्वांचा सत्संग करण्याची आणि साधना आपली कशी टिकवावी या महत्वाच्या विषयावर दोन शब्द बोलायची एक संधी दिली. तुमच्या सर्वांसोबत काही विचार तुमच्या समक्ष मांडणार आहे. यावर आपण सर्व विचार करू शकता. आजचं आपण जे एकत्र आलोय हे काही प्रवचन नव्हे, पण हे मनन करण्यासाठी काही विषय आहेत. याच्यावर तुम्ही चिंतन करू शकता, यावर तुम्ही थोडा काही विचार करू शकता की या सर्व आज जे आपण दाखवणार आहोत त्या तत्वांवर आधारित आपल्या जीवनात आपण काही बदल घडवू शकतो का, जेणेकरून आपल्या साधनेमध्ये काही फरक पडू शकतो का. तर अशा या भावनेने आपण काही आज विचार तुमच्या समोर मांडणार आहोत. तर साधारणतः आपण बघतो की काही खेळांमध्ये पूर्ण टीम जिंकते. आता स्क्रीनवर जे चित्र आहे ते आहे भारतीय क्रिकेट टीमनी 2011 मध्ये जेव्हा विश्वचषक जिंकला होता, वर्ल्ड कप जिंकला होता, त्याचं हे चित्र आहे. तर आपण बघू शकता की इथे सर्व लोक खूप आनंदात आहेत, खूप उत्साहात आहेत. आता जर प्रश्न विचारला, थोडा मी तुम्हाला फॅसिलिटी देतो काही बोलण्याची वगैरे. ही मॅच मी स्वतः बघितली नव्हती, कारण 2011 मध्ये तशी काही सोय नव्हती माझ्याकडे बघण्याची. पण 2005 ला मी जेव्हा आश्रम जॉईन केलं, 2005च्या आधी एक दोन वेळा जेव्हा मी वर्ल्ड कपची मॅच बघितली होती, तेव्हा मला काही गोष्टी लक्षात आहेत की 11 जणांची टीम असते, पण त्या सर्व 11 जणांमधून सर्वजण काही एकदम असे उत्कृष्ट नाही खेळत. आणि समजा बॅटिंग मध्ये 7-8च लोक पिचवर आलेत, 3 किंवा 4 लोक अजून खेळायला आलेच नाहीयेत, कदाचित त्यांचा नंबरच नाही लागला. आणि ते 6 ते 7 लोक जे खेळले, ज्यांनी बॅटिंग केली, त्यांचा सर्वांचा स्कोर एक समान असतो का? समजा टीमचा स्कोर आहे 300, तर असं आहे का की 6 लोक खेळले आणि स्कोर 300 म्हणजे सर्वांचा 50-50 स्कोर आहे? नाही. मग त्याच्यात एक दोन असे कोणतरी खेळाडू असतात ज्यांनी 100 मारले असतात, तर त्या दोघांचेच 100 आणि 100 200 होतात. आणि त्यानंतर मग जे काही लोक आहेत, मग कोणाचे 10, कोणाचे 15, कोणाचे 20 वगैरे. पण जेव्हा यश मिळतं तेव्हा यश ते पूर्ण टीमला मिळतं. तर इथे तो जो कप हातात दिलाय तो असा नाहीये की केवळ ज्यांनी 100 रन स्कोर केले किंवा बॉलिंग साइड मध्ये ज्यांनी 4-5 विकेट घेतले केवळ त्यांनाच दिलाय. तो जो कप आहे तो पूर्ण टीमचा आहे. तर त्याच्यामुळे एक आपल्याला तत्व इथे लक्षात घेऊ शकतो आपण की काहींचे यश हे सर्वांचे यश असते.
त्याच्यामध्ये 2-3च कदाचित खेळाडू असतील ज्यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने खेळले आहेत. पण यश जेव्हा मिळतं तेव्हा संपूर्ण टीमला मिळतं. तसंच आपण म्हणू शकतो की आध्यात्मिक जीवनामध्ये पण अशीच गोष्ट असते. तर ही एक अशी सायकल आहे आणि त्या सायकलला पेडल मारण्यासाठी 4 ठिकाणी त्यांनी सोय दिली आहे. तसंच आध्यात्मिक संस्थेमध्ये जेव्हा आपण जुळतो, तेव्हा कदाचित सर्व लोक तेवढे उत्कृष्ट स्तरावर खेळत नसतात किंवा साधना करत नसतात किंवा आपलं योगदान देत नसतात. तसं क्रिकेट टीम मध्ये शक्य आहे. हॉकी टीम, फुटबॉल टीम मध्ये शक्य असतं. आपण सर्व गृहस्थ आहात, तर तुम्ही सर्व गृहस्थ जीवनात पण तुम्ही अनुभव करू शकता. समजा खूप मोठं कुटुंब असेल, 20-25 लोकांचं कुटुंब असेल, तर त्याच्यामध्ये सर्व लोक एका स्तरावर नसतात. काही लोक थोडे जास्ती पैसे कमवतात, काही लोक कमी पैसे कमवतात. पण जर ते कुटुंब पूर्ण एकत्र असेल, तर शेवटी फायदा सगळ्यांना होतो. तसं काहींचे यश हे सर्वांचे यश बनतं. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्वीच्या चित्रामध्ये कसे 11 लोक होते, तसं आपण समजू शकतो की अमुक अमुक एका मंदिरामध्ये अमुक अमुक एक भक्तांचा जेव्हा समाज असतो, त्याच्यामध्ये 200 लोक असतील. कुठल्या एका भक्ताच्या समाजामध्ये 4,000 लोक असतील. पण त्या 4,000 लोक सर्व एकाच स्तरावर नसतात. त्याच्यातले कदाचित 100 लोक असतील, ते खूप त्यांची निष्ठा, त्यांचं प्रभुपादांप्रती समर्पण, श्रीकृष्णांप्रती त्यांचं समर्पण, गौर नितायप्रती त्यांचं समर्पण, हे खूप उत्तम दर्जाचं असेल. आणि बाकीचे लोक शिकतायत. तर या सायकलमध्ये पण आपण बघू शकतो, एक महिला आहेत आणि एक त्यांचे पती आहेत आणि मग 3 मुलं आहेत. तर 3 मुलांमध्ये किती शक्ती असेल? पण सर्वाधिक, सर्वात जास्ती जो लोड हा घेतायत, ते आई-वडील घेणार आणि नंतर मग मुलं पण त्याच्यामध्ये थोडाफार हातभार लावतायत. पण गंमत काय आहे, की कारण ही सायकल एकमेकांशी जोडलेली आहे. त्यामुळे 5ही लोक प्रवास करतायत. 5ही लोक पुढे चाललेत. तर हे कुठल्यातरी एका भक्त समाजाची ही स्टोरी आहे. तर एक परमपूज्य सत्स्वरूप दास गोस्वामी महाराज आहेत. सत्स्वरूप महाराजांनी श्रील प्रभुपादांचं लीलामृत आपल्याला दिलंय. श्रील प्रभुपादांचं जीवन चरित्र आपल्याला दिलंय. तर त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, वैष्णव कंपॅशन, की वैष्णवाने कृपा कशी दाखवावी. तर त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे भाग दिलेत पुस्तकात. इतरांवर दया कशी दाखवावी, भक्तांशी कसे संबंध ठेवावे. आणि त्याच्यामध्ये एक खूप महत्वाचा भाग आहे, एक सेक्शन आहे, एक धडा आहे त्याच्यामध्ये, एक अध्याय आहे. आणि त्या अध्यायामध्ये लिहितात स्वतःवर दया कशी करावी. तर खूप मजेदार गोष्ट आहे ती, की आपण इतरांवर दया करता करता अनेक वेळा आपण स्वतःवर दया करायला विसरतो. आपण स्वतःला ताणतो, आपण स्वतःचा पीळ काढतो. तर ते म्हणतात स्वतःवर पण दया करायला पाहिजे. तर या पुस्तकामध्ये परमपूज्य सत्स्वरूपदास गोस्वामी महाराजांनी एक छोटीशी अशी गोष्ट सांगितली आहे. म्हणाले, पृथ्वीवर कुठल्या तरी एका ठिकाणी एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये बरेच भक्त लोक होते, ते सोबत होते. आणि ते सोबत जेव्हा होते तेव्हा मिळून भक्ती करायचे. जसं आपण आधीच्या चित्रात बघितलं तसं सर्वजण मिळून भक्ती करायचे. कोणी जास्ती करतंय, कोणी कमी करतंय आणि त्यानुसार गाडी चालत होती. मंदिर ते चालत होतं. पण म्हणतात, जेव्हा हे लोक वैकुंठाच्या द्वारी पोचले, तेव्हा पूर्ण ग्रुपने जेव्हा तिथे प्रवेश करायचा प्रयत्न केला, की आतापर्यंत आमचं सर्व जे यश होतं ते काहींचं यश सर्वांचं यश होतं, तर आम्हाला आता प्रवेश मिळायला पाहिजे. तर म्हणाले, पण वैकुंठाच्या द्वारी मात्र सर्वांची वैयक्तिक चाचणी होते. तर पृथ्वीवर जेव्हा आपण भक्ती करतोय तेव्हा एका ग्रुपमध्ये करू आणि त्या ग्रुपच्या प्रवाहामध्ये आपण पण वाहत जातो. आपल्याला पण भरपूर काही फायदे होतात त्याचे. तर आपल्या संपूर्ण काउन्सिलिंग ग्रुपमध्ये समजा अमुक अमुक काउन्सिलर्स आहेत आता आणि एका काउन्सिलिंग ग्रुप समजा 20-25 भक्तांचा आहे आणि त्या 20-25 भक्तांच्या ग्रुपमध्ये 1-2 जरी एकदम चांगले साधक असतील, चांगले साधना करणारे असतील, तर त्यांचे विचार आपण ऐकू, त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळेल, त्यांची साधना बघायला मिळेल आणि लगेच प्रेरणा मिळते. पण वैकुंठाच्या द्वारी म्हणतायत प्रत्येकाची वैयक्तिक चाचणी होते, की तुम्ही स्वतः काय केलं. मग तेव्हा
आपले मित्र, आपले मैत्रिणी, आपले आदर्श तेव्हा आपल्या शेजारी नसतात, तेव्हा कदाचित ते आपली शिफारिश करतील. ते कदाचित सांगतील की नाही, नाही हे चांगले भक्त आहेत. पण शेवटी आपला जो पूर्ण रिपोर्ट कार्ड आहे, तो बघितला जाईल की यांनी खरोखर किती साधना केली आहे, यांनी खरोखर कसा नामजप केलाय, यांनी खरोखर कशा प्रकारे भागवताची शरण घेतली, यांनी खरोखर प्रभुपादांसाठी, श्रीकृष्णांसाठी, गौरनितायच्या मोहिमेसाठी किती श्रम घेतले. तर म्हणून आपली वैयक्तिक साधना ही आपल्या सर्वांची वैयक्तिक जबाबदारी आहे. तर म्हणून साधना म्हणजे नक्की काय? तर आपण म्हणू शकतो, आपण साधारण एका भौतिक स्तरावर असतो आणि त्या भौतिक स्तरावरून आपल्याला आपली चेतना उंच करायची आहे, ज्याला आपण म्हणू शकतो आध्यात्मिक स्तर. तर शेवटी आपण नामजप कसा करू? तर आपला नामजप हा भौतिक स्तरावरून अपराधयुक्त हरिनामापासून अपराध शून्य हरिनामापर्यंत जायला पाहिजे. आपली नाती कशी असायला पाहिजे? तर आपली नाती पण भौतिक स्तरावरून आध्यात्मिक स्तरावर जायला पाहिजेत. आता आपण अमुक अमुक व्यक्तीशी नातं जोडतो कारण आपल्याला त्याचा स्वभाव आवडतो, किंवा आपण त्याच्या गावचे असू शकतो, किंवा आपली कदाचित आर्थिक परिस्थिती तशा प्रकारची असेल. पण नंतर हळूहळू आपण कोणाशी नातं जोडतो की जे भगवंतांचे प्रामाणिक भक्त असतात. जरी आपला त्यांच्याशी स्वभाव जुळत नसेल, तरी पण आपल्याला एक लक्षात येतं, यांनी भगवंतांना प्रसन्न केलंय, भगवंतांची यांच्यावर नक्कीच कृपा असणार. तर म्हणून कारण हे भगवंतांना प्रिय आहेत, म्हणून हे मला प्रिय आहेत. त्यांचा स्वभाव असू दे वेगळा, त्यांची वागणूक वेगळी असू दे, पण हे भगवंतांना प्रिय आहेत. तर त्याला म्हणतात आध्यात्मिक स्तरावर नाती. तर आध्यात्मिक स्तरावर बोलणं, आध्यात्मिक स्तरावर नाती, आध्यात्मिक स्तरावर आपलं वाचन. कदाचित आपण वाचन करतोय लोकांना सांगण्यासाठी, पण आपण जेव्हा वाचन करतो ते श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी, आपण नाम जप करतो श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी, तर आध्यात्मिक स्तर म्हणू शकतो. तर म्हणून अमुक अमुक एक क्रिया न लिहिता मी इथे स्तर लिहिलाय. आपला नामजप असू दे, श्रवण असू दे, वाचन असू दे, नाते असू दे, सेवा असू दे, हे सर्व आपल्याला हळूहळू हळूहळू उंच घेऊन जायचं. याला आपण म्हणू शकतो साधना आहे. आणि ही जी साधना आहे ही आपल्या सर्वांची वैयक्तिक जबाबदारी आहे. त्याला आपण ग्रुप ची जबाबदारी देऊ शकत नाही. असं नाही म्हणू शकत की आपला सर्व ग्रुप एकत्र चांगलं करतोय तर सर्वांचं सोबत आहे म्हणून. म्हणून असंही शक्य आहे की आपल्याला शिडी चढण्याचा एक अनुभव असेल, असं शक्य आहे. तर आपण इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी प्रामाणिक एका आध्यात्मिक संस्थेशी जुळण्याआधी कदाचित आपण कुठल्या तरी एका धार्मिक संस्थेशी जुळलो असू, आणि जेव्हा त्या धार्मिक संस्थेशी जुळलो असू तेव्हा तिथे पण आपल्याला काही साधना वगैरे दिली असेल, किंवा एक साधारण हिंदू परिवार असतं, त्या हिंदू परिवारामध्ये लहानपणापासून काही ना काहीतरी साधना देतात. तर कधी कधी इस्कॉन मध्ये आल्यावर आपल्याला वाटतं की अरे लहानपणी पण मला असं सांगायचं की हे साधना करायला पाहिजे, सकाळी हे करायला पाहिजे, संध्याकाळी हे करायला पाहिजे. तशाच प्रकारे इस्कॉन मध्येही मला सांगतात. तर त्याची तुलना आपण करू शकतो की आतापर्यंत आपल्याला शिडी चढण्याचा एक अनुभव होता, पण आता याच्या पुढे आपल्याला पायऱ्या चढायच्या आहेत. तर शिडी किती असते? 5-6 फुटाची असू शकते, पण पायऱ्या असतात त्या काही काही मजले आपण चढू शकतो. कसं म्हणू शकतो 100-200 स्तराच्या पायऱ्या असतात, पण शिडी जी असते ती 6-7 फुटाची, कदाचित 5-6 पाऊल असतील त्याच्यावर. म्हणून असंही शक्य आहे की आपल्याला शिडीचा एक मिळता जुळता पूर्व अनुभव असेल. पण मात्र प्रामाणिक आध्यात्मिक साधना ही एक दुसरी बाब आहे, तर आपल्याला थोडं खोल समजून घ्यावं लागेल. तर श्रील रूप गोस्वामी आहेत आणि आपण सर्वे रूप अनुग आहोत. श्री चैतन्य महाप्रभू हे आपल्याला रूपानुग म्हणतात. तर रूप गोस्वामींनी आपल्याला जे काही दिलं त्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न करतोय. त्या मार्गावर श्रील प्रभुपाद व त्यांचे प्रतिनिधी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आतुर आहेत. तर श्रील रूप गोस्वामींनुसार आपल्या भक्तीचे काही स्तर दिलेत त्यांनी. तर म्हणतात आदौ श्रद्धा. आधी मनामध्ये एक, समजा आपण कळत नकळत कधी कुठल्या एका साधूची, कुठल्या एका संत व्यक्तीची जर सेवा केली असेल, त्याला म्हणतात भक्ती उन्मुखी सुकृती. तर कदाचित आपल्याला त्याच्यामुळे एक थोडी श्रद्धा निर्माण झाली असेल, थोडं एक आकर्षण निर्माण झालं असेल.
लहानपणी असं शक्य आहे की आपण एका साधूला काही चांगलं कार्य करताना बघितलं आणि आपण त्याची प्रशंसा केली, आणि त्या प्रशंसेचा प्रतिसाद म्हणून परमेश्वराने, परमात्म्याने आपल्या हृदयामध्ये एक थोडी शास्त्रांप्रती, परमेश्वराप्रती, त्यांच्या शुद्ध भक्तांप्रती थोडी श्रद्धा दिली. तर श्रद्धा म्हणजे ती भावना, जेणेकरून आपल्याला असं वाटतं की परमेश्वर आहेत, आणि जर परमेश्वराची आपल्याला कृपा प्राप्त झाली, तर मग त्या पलीकडे काही कृपा प्राप्त करण्याची गरज नाही. श्रद्धा शब्दे विश्वास को है, सुदृढ निश्चय, कृष्णे भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. कृष्णदास कविराज गोस्वामी श्रद्धा या शब्दाचं असं एक भाषांतर देतात की कृष्ण भक्ती करत आहोत आपण, श्रीकृष्णांना प्रसन्न करत आहोत ना, सर्व कर्म कृत होय. जर श्रीकृष्णांची भक्ती करत आहोत, प्रामाणिकपणे करत आहोत, मन लावून करत आहोत, तर मग त्याच्या पलीकडे इकडे तिकडे हजार ठिकाणी काही करायची गरज नाही. त्याला म्हणतात श्रद्धा. तर भक्ती विनोद ठाकूर आपल्याला मार्गदर्शन करतात की श्रद्धा ही दोन प्रकारची असते. एक असते कोमळ श्रद्धा आणि दुसरी असते सुदृढ श्रद्धा, किंवा आपण त्याला म्हणू शकतो शास्त्रीय श्रद्धा. शास्त्रांमध्ये जे ज्ञान दिलं त्याच्या आधारावर श्रद्धा आहे. माझ्या अनुभवांवर, माझ्या इंद्रिय अनुभवांवर आधारित श्रद्धा नसते. कारण कधी कधी या जगामध्ये इंद्रिय आपल्याला काहीतरी चुकीचं पण मार्गदर्शन करू शकतात. तर कोमळ श्रद्धा असू दे किंवा शास्त्रीय श्रद्धा असू दे, शेवटी श्रद्धा. आणि ती श्रद्धा आपल्याला कधीतरी एकदा अमुक अमुक मंदिराच्या सत्संग कार्यक्रमामध्ये ओढून घेऊन येते. आपण त्या सत्संग कार्यक्रमामध्ये बघतो, चार गोष्टी ऐकतो, कदाचित चांगलं वातावरण असेल तर आपल्यालाही काही सेवा करायची इच्छा होते. तर ही पहिली श्रद्धा, पहिली भावना जी आपल्याला सत्संगामध्ये केवळ एका अशा भिंतींच्या इमारतीमध्ये नाही, तर साधूच्या सत्संगामध्ये अनेक अनेक असे भिंती, विटा, असे स्ट्रक्चर्स असतात, असे इमारत असतात जिथे मूर्ती असतात, पण त्या मूर्तीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक फूल पण कोणी कधी अर्पण करत नाही. तशा प्रकारच्या मंदिरांमध्ये नाही म्हणत आहे आपण. आपण म्हणतोय की जिथे भक्त लोक एकत्र येतात आणि जिथे भक्तांचं परमेश्वराशी नातं आहे आणि जिथे परमेश्वराचं भक्तांशी नातं आहे आणि दोघांचे ऋणानुबंध आहेत, अशा ठिकाणी आपल्याला खेचून घेऊन येणारी जी भावना आपल्या मनात आहे, त्याला म्हणू शकतो आपण श्रद्धा. आणि अशा श्रद्धेमुळे आपण चांगल्या प्रामाणिक वैष्णवांचा संग करण्यासाठी तयार होतो. तर साधू संघ म्हणजे केवळ भगवे कपडे घातलेले साधू नव्हे. साधू म्हणजे एक सज्जन व्यक्ती ज्याचा परमेश्वरामध्ये सखोल विश्वास आहे. कदाचित ते गृहस्थ आश्रमात असू शकतात, कदाचित संन्यास आश्रमात असू शकतात, कदाचित इतर आश्रमातही असू शकतात. पण कोणीही प्रामाणिक वैष्णव असेल ज्याचा परमेश्वरामध्ये विश्वास आहे, तर त्याला आपण साधू म्हणू शकतो. साधू मुनयो पृष्ठोहम भवद्भिर लोकमंगलम. भागवतामध्ये येतं की काही जेव्हा प्रश्न विचारले, साधू मुनयो पृष्ठोहम, खूप छान तुम्ही प्रश्न विचारले. ते साधू हा शब्द व्यक्तीला संबोधन नाही करत आहे. साधू हा शब्द संबोधित करतोय त्या भावनेला की तुम्ही प्रामाणिक प्रश्न विचारले. साधू मुनयो पृष्ठोहम भवद्भिर लोकमंगलम, की तुम्ही विचारले आहेत पण हे सर्व पूर्ण पृथ्वीच्या लोकांचा हितासाठी आहे. तर साधू संघ. जेव्हा आपण प्रामाणिक वैष्णवांच्या संगतीत येतो, तर त्यांच्याकडून आपल्याला एक फळ मिळतं. ते काय? तर आपल्याला नेहमी त्यांच्याकडून काहीतरी इन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला काहीतरी उपदेश मिळणार की तुम्ही असं असं करा. तर प्रामाणिक साधू केवळ गोड गोड बोलत नाहीत. प्रामाणिक साधू केवळ आपली प्रशंसा नाही करत. प्रामाणिक साधू केवळ आपल्याला खोटा काही विश्वास देत नाहीत की सर्व काही छान चाललंय. उलट प्रामाणिक साधू आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतात की या परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी काय गरजेचं आहे. तर आपण असं केलं तर बरं होऊ शकतं, आपण असं केलं तर काय होऊ शकतं. तर एक नेहमी जेव्हा कुठल्या साधूंच्या जवळ जातो आपण, तर त्यांच्या मनामध्ये एक इच्छा असते की या व्यक्तीचं पण परमेश्वराशी नातं जुळायला पाहिजे. या व्यक्तीला पण परमेश्वराशी नातं जुळण्याचं माधुर्य, गोडवा हा अनुभवायला पाहिजे. तर ते नेहमी काहीतरी सांगणार. भजन क्रिया, भजन म्हणजे केवळ टाळ घेऊन, केवळ मृदंग घेऊन आपण जे गातो त्याला भजन नाही म्हणत. भजन म्हणजे आपण परमेश्वराला प्रेमाने जे काही अर्पण करतो. तर कदाचित कोणी गृहिणी असतील तर भजन क्रिया म्हणजे भोग अर्पण करणे.
कदाचित लहान मुलगा कोणी असेल तर त्याला म्हणतील की काही तुम्ही शारीरिक सेवा करा. आणि कोणी कदाचित कोणाला गाता येत नाही, कोणाला काय करतात तर त्यांना म्हणतील की तुम्ही काहीतरी दान देऊ शकता. पण साधूंकडे गेल्यावर, प्रामाणिक वैष्णवांकडे गेल्यावर नेहमी काहीतरी करण्यासाठी आपल्याला ते प्रेरित करतात. आपल्याला एका ठिकाणी स्थिर राहण्यासाठी ते कधी जास्ती प्रेरित करत नाहीत आपल्याला. म्हणून श्रद्धेनंतर साधू संघ, साधूनंतर भजन क्रिया. जेव्हा आपण साधू संघाद्वारे उपदेश जे प्राप्त झालेत, त्यानुसार जेव्हा भजन क्रिया करतो, तेव्हा हृदयाचं शुद्धीकरण होतं. तर त्याला म्हणतात अनर्थ निवृत्ती. आपल्या हृदयामध्ये जे काही कल्मश आहेत, ते आपल्या हृदयातून निघून जाणार. अनर्थ निवृत्ती. जेव्हा अनर्थ निवृत्ती निघून जाते, तेव्हा मग कुठे आपण भक्ती मार्गावर एकनिष्ठ होतो किंवा स्थिर होतो. तेव्हापर्यंत माळा करू की नको, आज शनिवारच्या कार्यक्रमाला जाऊ की नको, थंडी खूप वाढली आहे, तर जायची गरज आहे का? परमेश्वर त्याचे फोटो तर येतात आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुपवर, मग तिथे जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघायची गरज आहे का? तर याला म्हणतात अस्थिर, अनिष्ठिता भक्ती. पण अनर्थ निवृत्ती झाल्यानंतर जेव्हा सर्व कल्मश नष्ट झालेत, आपला आळस नष्ट झालाय, रजो आणि तमो गुणाचे जे काही कल्मश आहेत ते नष्ट झालेत, तर तेव्हा मग आपल्याला निष्ठा प्राप्त होते. आणि त्या निष्ठेच्या स्तरावर कुठेतरी जेव्हा की आता सर्व वाईट गोष्टी नष्ट झाल्या तर तेव्हा चांगल्या गोष्टींचा एक थोडी चव लागायला सुरुवात होते. तेव्हा हरिनामाची चव लागते, तेव्हा भागवत श्रवणाची चव लागते, सत्संगाची चव लागते. तर त्याला म्हणतात रुची. आणि रुचीमध्ये जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा हळूहळू हळू परमेश्वराशी आसक्ती निर्माण होते. आणि त्या आसक्ती निर्माण झाल्यानंतर परमेश्वराप्रती हृदयामध्ये काही भावना निर्माण होतात, एक आकर्षण निर्माण होतं आणि नंतर त्याची पराकाष्ठा आहे प्रेम. तर श्रील रूप गोस्वामींनी भक्ती या थोड्या धुकट असणाऱ्या तत्वाला, भावनिक तत्वाला छान असं पद्धतशीर मांडलंय. आणि हे श्रील रूप गोस्वामी आणि आपल्या षड गोस्वामींचं खूप मोठं योगदान आहे. प्रेम, भावना, भक्ती या सर्व खूप अस्पष्ट तत्व होते जेव्हापर्यंत आपले आचार्यनी काही आपल्याला पुस्तकं दिले नाही किंवा मार्गदर्शन दिले नाही. कोणीही व्यक्ती म्हणायचा की मला श्रीकृष्णांशी प्रेम आहे, पण खरोखर अमुक अमुक व्यक्तीमध्ये श्रीकृष्णांवर जर प्रेम असेल तर त्याच्या जीवनामध्ये आपल्याला काय चिन्ह दिसायला पाहिजे, त्याच्या स्वभावामध्ये आपल्याला काय गुण दिसायला पाहिजेत, आपण त्या व्यक्तीशी कसं वागावं, याचं सखोल मार्गदर्शन आपल्याला आपल्या आचार्यांनी दिलंय. तर खूप मोठी गोष्ट आहे. अस्पष्ट तत्वांना स्पष्टपणे कसं समजावं आणि त्या अस्पष्ट तत्वांना आपण कसं आपल्या जीवनामध्ये लागू करावं, हे खूप मोठं कठीण गोष्ट आहे, ती आपल्याला रूप गोस्वामींनी दिली आहे. तर हे जे 9 स्तर आहेत हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि ज्या श्लोकामध्ये भक्ती रसामृत सिंधूमध्ये श्री रूप गोस्वामींनी हे 9 स्तर दिलेत, त्याच्या शेवटी म्हणतात की हे स्तर क्रमाक्रमाने येतात. जर कोणी म्हणाला की मी श्रद्धा या स्तरावरून सरळ भजन क्रियाला जाऊ शकतो का? जर मी साधूंचा संग नाही केला, मी वैष्णवांचा संग नाही केला आणि स्वतःच मी काहीतरी करायला लागलो तर चालेल का? तर मग रूप गोस्वामी आपल्याला सांगतात नाही, आपल्याला क्रमाक्रमाने जायला लागेल. आणि जर या क्रमाने आपण गेलो तर मग शेवटचा जो स्तर आहे प्रेमाचा तो नक्की प्राप्त होईल. पण जर आपण क्रमाने काही गेलो नाही, आपण जर 1-2 उड्या मारल्या आणि वरच्या स्तरावर जायचा प्रयत्न केला तर म्हणतात की थोडं कष्ट होऊ शकतात. तर हा असा लांब प्रवास आहे जो आपल्याला करायचा आहे. आणि जर आपण बघितलं त्याच्यामध्ये जे स्तर होते, तर श्रद्धापासून प्रेमापर्यंत आपल्याला स्तर गाठायचा आहे. तर तुमच्यातून काही भक्त असं म्हणू शकतात की आज आम्ही श्रद्धा या स्तरावर आहोतच नाही, आम्ही साधू संघ केलाय, आम्ही भजन क्रिया केली आहे, सध्या आमची अनर्थ निवृत्तीचा स्तर चालू आहे. तर असं नाहीये की जेव्हा तुम्ही वरच्या पायरीवर जाता तेव्हा खालची पायरी सोडून देता. आपण विचार करा, जेव्हा आपण आपल्या घरी पायऱ्या असतील किंवा अजून कुठे पायऱ्या असतील, आपण जेव्हा चढतो तेव्हा 2 पाय असतात ना आपले. तर आपला वरचा जो पाय असतो तो वरच्या पायरीवर असतो आणि खालचा पाय असतो तो खालच्या पायरीवर असतो. कधी कधी जर आपण ते चित्र काढलं किंवा फोटो काढला तर आपण बघू शकतो एकाच व्यक्तीचे 2 पाय 2 वेगवेगळ्या स्तरावर असतात. आणि मग हळूच तो जो मागचा जो पाय आहे तो उचलून तो पुढच्या पायाच्या स्तरावर ठेवतो. मग आपण म्हणू शकतो की तो एकाच स्तरावर आहे. म्हणून
जेव्हापर्यंत आपण निष्ठा या स्तरावर जात नाही, तेव्हापर्यंत आपण म्हणू शकतो की कुठेतरी आपल्यामध्ये श्रद्धेच्या स्तरावर आहोत आपण. तर जेव्हा आपण निष्ठेच्या स्तरावर जाऊ तेव्हा आपण म्हणू शकतो की श्रद्धाचा स्तर आपण पूर्णपणे पार केला. पण अनर्थ निवृत्ती या स्तरापर्यंत आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की कुठेतरी अजून माझी श्रद्धा दृढ नाही झालीये, आणि म्हणून गुरु महाराजांची शिकवण पूर्णपणे आपल्या आयुष्यामध्ये लागू करण्यासाठी अनेक वेळा थोडा जरा संकोच होतो, किंवा वाटतं की कदाचित खूप कष्ट होतील. कधी कधी वाटतं की हा खूप आदर्शवाद आहे की काय. तर म्हणून एकच व्यक्ती विविध स्तरावर पण असू शकतो. तर श्रद्धापासून प्रेमापर्यंत आहे हा भरपूर लांब प्रवास आहे. आणि या प्रवासावर, या पायऱ्यांवर जर आपण घाई केली तर घसरण्याची भीती असते. तर कधी कधी मुलांना जेव्हा पायऱ्या आपण चढायला सांगतो तेव्हा ते उड्या मारायचा प्रयत्न करतात, आणि तुम्हाला सर्वांना अनुभव असेल की कधी कधी जेव्हा उड्या मारून आपला पाय बरोबर पडत नाही तेव्हा आपण घसरतो, आणि घसरून कधी कधी आपण खालपर्यंत पडू शकतो. आणि कधी कधी आपण जर आपला वेग खूप कमी केला या भीतीने, की घाई केली तर आपण घसरू शकतो, तर कधी कधी आपली स्वतःचीच हानी होईल, कारण आपली स्वतःची काही प्रगतीच नाही होणार. तर म्हणून एका पायरीवर जेव्हा आपण आहोत तर त्या एका पायरीवर बसणे पण वर्ज्य आहे, आणि त्या पायऱ्यांवर नुसतं पळत सुटणे हेही वर्ज्य आहे. साधारणपणे पायऱ्या चढण्याचा एक वेग असतो, आणि तो वेग आपण गाठायला पाहिजे. तर भक्तिविनोद ठाकूर चैतन्य शिक्षामृत या ग्रंथामध्ये आपल्याला हे सगळं मार्गदर्शन करतायत, की एका स्तरावर जेव्हा आपण आहोत तर त्या स्तरावर आपण स्थिर व्हायला पाहिजे. आणि त्या स्तरावर स्थिर झाल्यानंतर जेव्हा आपण अजिबात घसरणार नाहीये, तेव्हा एक पाऊल आपण त्याच्या वरच्या स्तरावर ठेवला पाहिजे. आणि तो पाऊल जेव्हा वरच्या स्तरावर ठेवू तेव्हा जिथे स्थिर होऊ, तेव्हा मागच्या स्तरावर जो पाऊल स्थिर झाला होता त्याला उचलून आपण पुन्हा एकदा वरच्या स्तरावर ठेवायचं. मग तिथे स्थिर व्हायचं, आणि पुढे मग पुढच्या स्तरावर आपण पाऊल ठेवून अशा प्रकारे हळूहळू श्रद्धेपासून प्रेमापर्यंत जो लांब प्रवास आहे हा आपण गाठू शकतो. तर कधी कधी आपण बघतो की जरी सर्वांचे ध्येय एक आहे, भक्ती मार्गामध्ये सर्वांचे ध्येय एक आहे, पण कधी कधी असं दिसतं की पायऱ्यांमध्ये कधी कधी लोक वरच्या दिशेने जात असतात आणि कधी कधी लोक खालच्या दिशेने येत असतात. तर त्याच पायऱ्या आहेत. तर म्हणून जरी सर्व लोकांना वाटतंय की आम्हाला सर्वांना प्रेम गाठायचंय, आम्हाला श्रद्धेपासून हळूहळू साधू संघ भजन क्रिया अनर्थ असं करत करत वर जायचंय, पण कधी कधी जर आपण चुकीचे निर्णय घेतले आपल्या आयुष्यात, किंवा आपण वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, गरजेपेक्षा जास्ती काहीतरी करायला गेलो, तर घसरून कदाचित आपण खालच्या दिशेने पण येऊ शकतो. तर ध्येय एक असतं, पण कळत न कळत आपली दिशा बदलू शकते. तर अपराधयुक्त म्हणजे काय? अपराधयुक्त म्हणजे तेच आहे की कधी कधी आपण आपली भजन क्रिया करताना, आपली साधना करताना जेव्हा आपण इतरांप्रती कमी देखतो, किंवा दुसरे काय करतायत, इतर लोक काय करतायत, इतर लोक काय चुका करतायत याच्याकडे आपलं जास्ती लक्ष असतं, तेव्हा मग आपली दिशा बदलू शकते. आणि तेव्हा कधी कधी आपल्याला असंही वाटू शकतं की अरे आतापर्यंत साधनेमध्ये कष्ट व्हायचे, पण आता साधना खूप सोपी झाली. का सोपी झाली? कारण तुमची दिशा बदलली. आता तुम्ही पायऱ्या खाली चढताय, खाली उतरताय. तर पायऱ्या खाली उतरायला खूप सोपं आहे, पण पायऱ्या वर चढण्यासाठी श्रम असतात. तर जेव्हापर्यंत आपल्याला कधीतरी वाटेल की आमच्या जीवनामध्ये पायऱ्या चढतोय की काय असं श्रम वाटताय, थोडं कष्ट होत आहेत, आणि एवढं सोपं नाही वाटत आहे, तेव्हापर्यंत आपल्याला समजायला पाहिजे की कदाचित आपण योग्य मार्गाने वर चढतोय. आणि ज्या दिवशी आपल्याला वाटेल प्रभूजी वाटत नाही, पण सगळं काही एकदम सोपं सोपं वाटतंय, सगळंच सोपं वाटतंय, काही असं कष्टच नाही वाटत आहे, तर मग कदाचित आपण चुकीने दिशा बदलली असेल आणि आपण खाली येत असो, अधोगती होत असेल, प्रगती नसेल होत आपली. तर थोडंसं आपण लक्ष द्यायला पाहिजे. थोडा तरी घाम फुटायला पाहिजे, थोडे तरी कष्ट वाटायला पाहिजे, थोडं तरी वाटायला पाहिजे की माझ्या स्वतःच्या शक्तीवर हे काही शक्य नव्हे, आणि मला नक्कीच थोडं श्रम करायला लागतील, थोडंसं मला लक्ष द्यायला लागेल, थोडं फोकस करायला लागेल. एकीकडे मला लक्ष द्यायला लागेल. तर श्रील भक्तिविनोद ठाकूर यांचे काही मार्गदर्शन आपण आता बघणार आहोत.
तर म्हणतात श्रद्धापासून प्रेमापर्यंत हा जो लांब प्रवास आहे, हा खूप खूप कठीण प्रवास आहे आणि हा खूप लांब आहे. तर याला भक्तिविनोद ठाकूर म्हणतात आपापल्या स्तरानुसार आपण 3 टप्प्यांमध्ये त्याला विभाजित करू शकतो. तर त्यांनी 3 शब्द वापरलेत. अधिकार म्हणजे आपण आता सध्या कुठे आहोत? आपली परिस्थिती काय आहे? नंतर येतं अभिध्येय. अभिध्येय म्हणजे आपण जिथे कुठे आहोत, तिथे आता आपल्याला काय करायचंय? आपल्याकडून काय अपेक्षा आहे? क्रिया काय करायची आहे? आणि प्रयोजन. प्रयोजन म्हणजे ती क्रिया केल्यावर, ते अभिध्येय केल्यावर आपल्याला काय प्राप्त होईल? तर तुम्हाला आठवत असेल, आपण श्रद्धेवरून सुरू केलं होतं. श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती आणि त्याच्यानंतर निष्ठा आली होती. आणि मग 2 स्लाईड पुढे, 2 स्लाईड मागे आपण बघितलं होतं, की श्रद्धेपासून प्रेमापर्यंत खूप लांब प्रवास आहे. तर भक्तिविनोद ठाकूर आपल्याला तेव्हा तिथे मार्गदर्शन करतायत. जीवनाच्या पहिल्या दिवसापासून, आध्यात्मिक जीवनाच्या पहिल्या दिवसापासून जर आपण प्रेम, प्रेम, प्रेम हे आपलं ध्येय ठेवलं, खूप स्वाभाविक आहे. आपल्या आजूबाजूला कोणीच व्यक्ती नसतात प्रेमाच्या स्तरावर. आपण केवळ रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, नरोत्तम दास ठाकूरांचा अ, जुळलेला एक दिवस होता, आविर्भाव दिवस होता की तिरोभाव दिवस होता आता 1-2 दिवसापूर्वी. तर म्हणून नरोत्तम दास ठाकूर तिरोभाव दिवस होता. 2 दिवसाआधी श्री नरोत्तम दास ठाकूरांचा तिरोभाव दिवस होता. तर या सर्व भक्तांच्या जेव्हा आपण गोष्टी ऐकतो, कहाण्या ऐकतो, तेव्हा असं वाटतं, की यांचं ते प्रेम आणि परमेश्वराप्रती यांचं आकर्षण, गुरूंप्रती यांची ती एकनिष्ठता कुठे आहे आता सध्या? आणि कधी-कधी भक्त जेव्हा सद्य परिस्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये असं शोधायला जातात, तेव्हा कधी-कधी त्यांना असं थोडं नैराश्य येऊ शकतं, की आजूबाजूला 200 भक्त आहेत, आजूबाजूला 400 भक्त आहेत, आजूबाजूला 4,000 भक्त आहेत. पण त्या 4,000 भक्तांमधून माझ्या गुरुबंधू आणि माझ्या गुरु भगिनींमधून शुद्ध भक्त कुठे आहेत? तर म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, जर आपण जीवनाच्या, आध्यात्मिक जीवनाच्या आपल्या साधनेच्या पहिल्या दिवसापासून ध्येय जर प्रेम, 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 प्रेम असंच जर आपण बोलत राहिलो, तर काही दिवसांनी असं होऊ शकतं, की आपल्याला वाटेल की हे अशक्य आहे. प्रेमाचं स्तर गाठणं हे अशक्य आहे. म्हणून त्यांनी आपल्याला मदत करण्यासाठी आणि हताश न होण्यासाठी आपल्याला सांगितलंय, की तुमच्या लांब प्रवासाचे 3 टप्पे करा. बरोबर आहे ना? कधी आपण जेव्हा कुठे लांब प्रवास करतो, समजा तुमच्यातून कोणी लोक कुठे कोल्हापूरला वगैरे जात असतील, तर त्या लांब प्रवासामध्ये थोडे टप्पे काढतील. कदाचित बारामतीतून साताऱ्यापर्यंत जातील, साताऱ्याला थोडा आराम करतील, साताऱ्यावरून पुढे अजून दुसरा प्रवास करतील आणि अजून कुठे जायचं असेल तर आपण थोडं मध्ये थांबतो, बरोबर? तर म्हणून सुरुवातीला जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुम्हाला 3,000 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, तर तो माणूस म्हणेल मी नाही येणार तुमच्यासोबत प्रवासाला. मला एवढा लांब प्रवास एखाद्या गाडीनी नाही करायचा आहे. पण तुम्ही समजा म्हणाल नाही आता प्रवास 150 किलोमीटरचाच आहे फक्त. तिथे थांबणार आहोत आपण रात्री आणि पुढचा प्रवास मग पुढे करणार आहोत. म्हणजे हा ठीक आहे. तशा प्रकारे आपल्याला 3 टप्पे देतात भक्तिविनोद ठाकूर. तर इथे म्हणतात सुरुवात करण्यासाठी काय पाहिजे? तर रूप गोस्वामींनी आपल्याला श्रद्धा सांगितली होती. पण भक्तिविनोद ठाकूर आपल्याला सांगतात, की शेवटी ती श्रद्धा केवळ हृदयातच राहिली आणि जर आपण वैष्णवांचा संग नाही केला, तर ती श्रद्धा काही कामाची नाहीये. म्हणून भक्तिविनोद ठाकूरांच्या अनुसार पहिल्या टप्प्याचा अधिकार आहे साधू संग. जेव्हा आपण वैष्णवांशी संग करतो, तेव्हा आपल्याला भक्तीमध्ये पुढे चालण्याचा अधिकार मिळतो. जेव्हापर्यंत आपण वैष्णवांशी संग नाही करणार, तेव्हापर्यंत भक्तीमध्ये अग्रेसर कसं व्हावं हे आपल्याला कळत नाही. जरी एका साधारण हिंदू परिवारामध्ये जन्मलेल्या लोकांना एक थोडी रामचंद्रांप्रती श्रद्धा असते, श्रीकृष्णांप्रती श्रद्धा असते. कदाचित आपण वैष्णवांना आपल्या जीवनामध्ये भेटण्याआधी रामायणची ही टेलिव्हिजन सीरियल बघितली असेल, महाभारत टेलिव्हिजन सीरियल बघितली असेल. मला आठवतंय, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा महाभारत टेलिव्हिजन सीरियल बघितली होती. त्याच्यावर श्रीकृष्णांबद्दल भरपूर आकर्षण निर्माण झालं होतं. पण शेवटी जीवनामध्ये काही बदल नाही घडला. हृदयामध्ये काही बदल नाही घडला. शेवटी बघितलं, आवडलं, छान वाटलं, पण जीवनामध्ये काही अंतर नाही झालं. जीवनामध्ये अंतर कधी झालं? जेव्हा साक्षात कोणीतरी वैष्णव मला माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रवासाला आड आले. मला म्हणाले, "थांब."
तू जीवनामध्ये कुठे चाललायस, कुठल्या दिशेने चाललायस, तुझे विचार काय आहेत, तुझे ध्येय काय आहेत, जरा आपण विचार करायला पाहिजे याच्यावर. तर जेव्हा वैष्णव, जसं मराठी समाजामध्ये आपण म्हणू शकतो की प्रवास करताना एखादी मांजर जेव्हा आड येते तर त्याला अशुभ मानलं जातं, बरोबर. तसंच आपण म्हणू शकतो की आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये जेव्हा वैष्णव आड येतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये खरा शुभ दिवस येतो. तर कदाचित आपण नरकाकडे जात होतो, आपण चुकीच्या दिशेने जात होतो, धावत होतो, आणि एखाद्या वैष्णवानी आपल्या जीवनामध्ये त्याचा हात टाकला आणि आपल्याला आड येऊन सांगितलं, थांबा, कुणीकडे चाललंय आणि कुठे चाललंय एवढ्या वेगाने. तर म्हणून भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी अधिकार, पहिलं पाऊल, पहिलं स्तर भक्ती विनोद ठाकूर आपल्याला सांगतायत तो आहे साधू संघ. अर्थात जेव्हा आपण साधूंशी संघ करतो तेव्हा आपल्याकडे ती श्रद्धा पाहिजेच. जर आपल्याकडे श्रद्धा नसेल तर मग आपण साधूंचा वापर करतो आपल्या स्वार्थासाठी. तर आपल्याला साधूंकडून काय पाहिजे असेल तर मग आपण साधूंना सांगू, वैष्णवांना सांगू, तुम्ही आमच्यासाठी हे करू शकता का, तुम्ही आमच्यासाठी हे करू शकता का. पण खरं तर परमेश्वराला आणि वैष्णवांना आपल्याला आपल्या सेवेत वापरायचं नाहीये, आपल्याला वैष्णवांची सेवा करायची आहे. आपल्याला त्यांच्या वागण्यानुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार परमेश्वराची सेवा करायची, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये पण काहीतरी बदल घडेल. तर म्हणून इथे मी लिहिलंय साधू संघ, पण श्रद्धेसहित. आणि श्रद्धेसहित म्हणजे त्यांच्या सेवेसाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी. अभिधेय म्हणजे त्या साधू संघाच्या स्तरावर असताना आता काय करायचंय तर भजन क्रिया. आणि जर भजन क्रिया करून आपल्याला काय मिळवायचंय तर म्हणतात प्रयोजन आहे अनर्थ निवृत्ती. तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा नवीन भक्त आध्यात्मिक जीवनामध्ये पाऊल ठेवतात तेव्हा आपण त्यांना प्रेम 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 हे नाही सांगायला पाहिजे. त्यांना म्हणतात प्रेम हे त्यांच्यासाठी एक आकाश पुष्प आहे. पुष्प, फूल हे बागेत लागतात, हे पृथ्वीवर लागतात, हे जमिनीत लागतात, आकाशामध्ये कधी फूल नाही लागत. तर संस्कृतामध्ये, संस्कृत भाषेमध्ये ही कन्सेप्ट आहे आकाश पुष्प. आकाश पुष्प म्हणजे जी गोष्ट होत नाही आणि जी खूप दूर वाटते आणि हळूहळू त्याच्यामुळे आपला विश्वास कमी होतो. तर म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात नवीन जे भक्त असतात त्यांना आपण अनर्थ निवृत्तीचं प्रयोजन दिलं पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे, बघा आपल्या हृदयामध्ये क्रोध, काम, द्वेष इत्यादी हे सगळे दुर्गुण आहेत, कल्मश आहेत, त्यांना नाश करणे हे आपलं ध्येय आहे. एकदा परमपूज्य सच्चिदानंद महाराजांनी एक वाक्य मी अनेक 10 वर्षांमध्ये ऐकलं होतं, ते मला इतक्यात आठवलं. तर त्यांनी इंग्रजीमध्ये म्हटलं होतं, इन्स्टेड ऑफ प्रेइंग फॉर प्रेम, लव्ह ऑफ गॉड टुमॉरो, लेट अस प्रे फॉर ह्युमिलिटी टुडे. आपण मराठीमध्ये जर भाषांतर केलं तर म्हणतील, उद्या श्रीकृष्णांप्रती प्रेम मिळवण्याची प्रार्थना करण्याऐवजी आज आपल्याला नम्रता मिळू दे ही प्रार्थना केलेली जास्ती सत्य परिस्थितीला अनुसरून आहे. तेव्हा पण मला ते वाक्य खूप आवडलं होतं की आकाश पुष्पासारख्या प्रार्थना करून काही फायदा नाहीये, पण जे वास्तविक सत्य आहे त्याला स्वीकारून जर आपण परमेश्वराला प्रामाणिक प्रार्थना केल्या तर नक्की त्या प्रार्थना पूर्ण होतील, आपण ते कष्ट करू शकू आणि आपल्याला काहीतरी यश प्राप्ती पण होईल. तर असं जर आपण सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपलं अधिकार, अभिधेय आणि प्रयोजन ठेवलं तर थोडा एक उत्साह निर्मिती होते किंवा सकारात्मकता निर्मिती होते. मग आता दुसरा टप्पा काय? तर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणतात पहिल्या टप्प्याचं जे प्रयोजन होतं ते दुसऱ्या टप्प्याचा अधिकार आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये प्रयोजन होतं अनर्थ निवृत्ती. तर म्हणतात दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करायला अधिकार तुमचा अनर्थ निवृत्ती पाहिजे. जर अनर्थ निवृत्ती हे तुमचं अजून साध्य झालं नाहीये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करू नका. अनर्थ निवृत्तीला काम करा. आधी हृदय साफ व्हायला पाहिजे, त्याच्यापुढे निष्ठा आणि रुची वगैरे मग खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. तर म्हणून दुसरा टप्पा अनर्थ निवृत्तीवरून सुरू होतो आणि तिथे अभिधेय काय दिलंय, तिथे म्हणतात निष्ठा. पूर्वीचं अभिधेय काय होतं, भजन क्रिया. पण ते भजन क्रिया कशी होती माहितीये, अनिष्ठिता होती, अस्थिर होती. कधी आपण माळा करू, कधी माळा नाही करू, कधी यात्रेला जाऊ, कधी यात्रेला नाही जाऊ, कधी काउन्सिलिंग मीटिंग अटेंड करू, कधी म्हणू खूप झाल्या काउन्सिलिंग मीटिंग, आता या लॉकडाऊन पिरियडमध्ये दर आठवड्यामध्ये काउन्सिलिंग मीटिंग असते, थोडा आराम करू. तर त्याला म्हणतात भजन क्रिया, ती अनिष्ठित आहे. पण निष्ठा म्हणजे आता आपल्याला आपल्या आपल्या भजन क्रियेला धरायला लागेल, त्याचा आश्रय घ्यायला लागेल आणि समजायला लागेल, जसं मी जर जेवण नाही केलं तर मी क्षीण होतो,
मी शक्तिहीन होतो. तसंच जर मी साधना नाही केली तर मी आध्यात्मिक जीवनामध्ये क्षीण होईन, माझी श्रद्धा दुर्बळ होईल. कधी कधी आपल्याला कोणी आपले मित्र किंवा मैत्रीण अनेक दिवसांनी जर भेटले आणि ते जर बारीक झाले असतील, मग आपण म्हणतो, अरे काय तब्येत बरी आहे की नाही तुझी? तसंच कधी कधी आपल्या चेहऱ्यावर जो उत्साह असतो, आध्यात्मिक उत्साह असतो, तो बघून श्रेष्ठ वैष्णव आपल्याला कधी कधी हा प्रश्न विचारतात, तुमच्या जीवनामध्ये तुमची साधना वगैरे व्यवस्थित चालू आहे ना? जप वगैरे चालू आहे ना तुमचं व्यवस्थित? तुमचं भागवत वाचन, श्रवण वगैरे व्यवस्थित चालू आहे ना? सेवा वगैरे तुम्ही करताय ना? तर कधी कधी जेव्हा आपल्याला आपले कोणी श्रेष्ठ वैष्णव असा प्रश्न विचारतात, आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्याला संशय घेता येत की काय. पण आपल्याला खूप त्याच्यावर एक आध्यात्मिक विश्वास पाहिजे किंवा एक आध्यात्मिक गर्व पाहिजे, की आपल्याबद्दल चिंता करणारे कोणीतरी व्यक्ती आहेत. शारीरिक दृष्टीने जेव्हा आपण बारीक होतो, जेव्हा आपण क्षीण होतो, त्यांना त्या परिस्थितीला जाणणं आणि त्या परिस्थितीला ओळखणं हे कोणालाही शक्य आहे. कोणीही म्हणू शकतो, "अरे बारीक झालास तू. काय तुझी तब्येत वगैरे बरी आहे की नाही? कोविड वगैरे ताप वगैरे आला की काय तुला?" मी ऐकलं मध्ये, की काही भक्त जेव्हा थोडे कोविड वगैरे ग्रस्त होते, तेव्हा त्याच्यामध्ये क्षीणता आली त्याच्यामध्ये. तसंच लगेच आपल्याला कळतं की नाही शारीरिक दृष्टी बघून. तसंच श्रेष्ठ वैष्णवांना आपल्या चेहऱ्यावर जेव्हा एक उदासीनता असते, आपल्या चेहऱ्यावर जेव्हा एक तो तेज नसतो, तेव्हा काही वैष्णवांना ते लगेच कळतं, की थोडी साधना यांची डाऊन झाली आहे. तर ॲक्चुअली आपल्या जीवनामध्ये एक जरी व्यक्ती असतील, जे आपल्याला विचारत असतील, की तुमची साधना कशी चालू आहे? तुमचं वाचन कसं चालू आहे? तर आपलं खूप मोठं ते सौभाग्य आहे. आणि समजा आजच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये असे कोणी व्यक्ती नाहीयेत, तर आपल्याला शोधायला पाहिजेत. कुठेतरी या संपूर्ण वैष्णव समाजामध्ये आपल्याला एक असे व्यक्ती शोधून काढायला लागतील, ज्यांना आपण जाऊन विनंती करू आणि एकट्यामध्ये विनंती करा. सर्वांसमोर विनंती करायची गरज नाही. पण त्यांना सांगा, की "प्रभुजी, माझ्या शारीरिक तब्येतीबद्दल विचारणा करण्यासाठी भरपूर लोकं आहेत. माताजी, माझी तब्येत बरी आहे की नाही वगैरे हे विचारायसाठी भरपूर लोकं आहेत. पण तुम्ही मला जर माझ्या चेहऱ्यावर जर तुम्हाला तेज नाही दिसलं, माझ्यामध्ये तो उत्साह नाही दिसला, तर कृपया माझी विचारणा करा आणि मला तुम्ही योग्य ते प्रश्न विचारू शकता आणि मी तुम्हाला तो अधिकार देतो, मला ते प्रश्न विचारण्यासाठी." असं जर शक्य असेल, तर आपण ते त्वरित केलं पाहिजे. आणि एका अर्थाने काउन्सिलर, काउन्सिली हे जे संबंध आहेत, हे याच्यासाठीच आहेत. काउन्सिलर, काउन्सिलीचे संबंध आहेत, की आपण प्रामाणिकपणे आपलं हृदय व्यक्त करायला पाहिजे, की आपल्या साधनेमध्ये काय-काय कष्ट आहेत. आपल्या वाचनामध्ये काय कष्ट आहेत, आपल्या श्रवणामध्ये काय कष्ट आहेत, आपल्या सेवेमध्ये काय कष्ट आहेत. आपल्या भक्तांप्रतीच्या श्रद्धेमध्ये जर काही कष्ट असतील, तर ते पण आपण प्रामाणिकपणे विचारायला पाहिजे आणि मग काउन्सिलर जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करतील, तेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये सकारात्मकता कशी बघायची हे शिकू. तर त्याला म्हणतात निष्ठा. तर पहिल्या टप्प्यामध्ये भजनक्रिया हा अभिधेय होता, पण इथे निष्ठा. आता आपल्याला स्थिर बनायचंय. आणि जर आपण अनर्थ निवृत्तीच्या स्तरापासून सुरुवात करून जर निष्ठा याच्यावर आपण पूर्ण लक्ष केंद्रित केलं, आपण त्याला अभिधेय बनवलं, तर मग आपल्याला प्रयोजन प्राप्त होईल. आपल्याला त्याचं फळ प्राप्त होईल. त्याला म्हणू आपण परमेश्वराप्रती छोटं-छोटं आकर्षण निर्माण होईल. परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी, नामकीर्तन करण्यासाठी जिथे कुठे कथा होत असेल, तिथे जाऊन धावत पळत जाऊन तिथे बसण्यासाठी, की आम्हाला परमेश्वराबद्दल ऐकायचंय, ती रुची निर्माण होईल. तर ते आपलं दुसऱ्या टप्प्याचं प्रयोजन आहे. आता आपण तिसऱ्या टप्प्यावर जाऊ. तर असं हळू जर केलं तर सकारात्मकता येते. आता हा जो संपूर्ण लांब प्रवास होता, त्याचा तिसरा टप्पा आला. तर तिसऱ्या टप्प्याचा पण अधिकार हा दुसऱ्या टप्प्याचं प्रयोजन आहे. तर जेव्हा आपल्याला रुची प्राप्त होईल, तेव्हा मग आपण अधिकार प्राप्त केला तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा. आणि तिथे अभिधेय काय आहे? आसक्ती. आसक्ती म्हणजे त्या परिस्थितीमध्ये भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, तुमचे कोणी जे आवडते भक्त असतात, तर कदाचित कोणी चैतन्य चरितामृताप्रती आसक्त असेल, कोणाला श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभूंप्रती जास्ती आसक्ती असते. कधी काही भक्तांना राधाकृष्ण यांच्या लीलेप्रती जास्ती आसक्ती असते. तर त्यानुसार तुम्ही विचार करू शकता, की कोणा व्यक्तीचं मार्गानुगमन तुम्हाला करायचंय. आपण दामोदर लीलेबद्दल चर्चा करत होतो आणि या शनिवारी आपण दामोदर लीलेवर एक प्रयत्न केला समजून घेण्याचा. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं, की यशोदामाईंना किती प्रेम आहे. तर तुमच्यातले कोणी व्यक्ती असतील ते म्हणू शकतात,
मला यशोदा माईचं मार्गानुगमन करायचंय. यशोदा माई कसे एका आईच्या भावनेमध्ये श्रीकृष्णांना आपलं प्रेम देतात, त्यांना सांभाळून घेतात, त्यांना शिस्त लावतात. तर मला हे नातं करायचंय. कधी कोणी म्हणू शकतात की हनुमानजी कसे आहेत ना, हनुमानजी नेहमी सेवे भावनेत असतात आणि त्यांच्यासाठी कष्ट घ्यायला तयार असतात, अनेक अनेक धोके पत्करतात. तर मला ही भावना सेवक, सेवक, दास्य रस मध्ये मला भगवंतांची सेवा करायची आहे. तर इथे भक्तिविनोद ठाकूर आपल्याला मार्गदर्शन करतात की जर रुचीच्या स्तरावर तुम्ही आहात तर त्याला अधिकार बनवा आणि चैतन्य लीला किंवा श्रीकृष्णांची लीला याच्यातून तुम्ही कुठल्या तरी एका व्यक्तीला निवडा ज्यांच्या प्रती तुम्हाला खूप आकर्षण आहे आणि त्यांची जी श्रीकृष्णांप्रती भावना आहे, त्यांची जी श्री चैतन्य महाप्रभूंप्रती भावना आहे, ती तुम्हाला खूप आकर्षक वाटते आणि त्या व्यक्तीप्रती, त्या भावनेप्रती, त्या दृष्टिकोनाप्रती तुम्ही तुमची आसक्ती वाढवा. आणि जेव्हा त्या व्यक्तीप्रती आसक्ती वाढते तेव्हा त्या व्यक्तीच्या भावनेवर जेव्हा आपण मनन करतो, जेव्हा त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंची काय सेवा केली, त्यांनी राधाकृष्णांची काय सेवा केली याच्यावर मनन होतं, तेव्हा हळूहळू हळू आपली परमेश्वराची त्या योग्य मार्गाने आसक्ती वाढते. कधी कधी आपण अयोग्य मार्गाने आसक्ती वाढवू शकतो, पण जेव्हा आपण यशोदा माई, राधा राणी, ललिता देवी, विशाखा देवी, नित्यानंद प्रभू, अद्वैत प्रभू, श्रीवास पंडित, गदाधर पंडित, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी या शुद्ध भक्तांच्या मार्गा अनुगमन करतो, तेव्हा आपण योग्य भावनेने श्रीकृष्णांप्रती किंवा श्री चैतन्य महाप्रभूंप्रती आसक्त होतो आणि तेव्हा मग आपल्याला प्रयोजन प्राप्त होतं, ते आहे भाव. तर अशा प्रकारे आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी भक्तिविनोद ठाकूरांनी श्रद्धेपासून प्रेमापर्यंत जो लांब प्रवास होता त्याला 3 टप्प्यांमध्ये त्यांनी विभाजित केलंय. तर एकाच टेबलमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर श्रद्धेपासून प्रेमापर्यंत लांब प्रवास असा 3 टप्प्यांमध्ये केलाय. साधू संघाच्या स्तरावर भजन क्रिया करून अनर्थ निवृत्ती, अनर्थ निवृत्ती प्राप्त करून जेव्हा निष्ठा करू तेव्हा रुची प्राप्त होईल, रुची प्राप्त करून जेव्हा आसक्ती करू तेव्हा आपल्याला भाव प्राप्त होईल आणि भाव या स्तरावरून प्रेम हा स्तर खूप लवकर गाठता येतो. तर अशा प्रकारे साधना कशी टिकवून ठेवावी जर आपल्याला हा प्रश्न कोणी विचारला तर आपण म्हणू शकतो आपल्याला बघायला लागेल की आपण कुठल्या टप्प्यामध्ये आहोत. तर साधारणपणे आपण जर थोडं मनन केलं, चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल आपण पहिल्या टप्प्यात आहोत आणि पहिल्या टप्प्यामध्ये जर आपल्या जीवनाचं ध्येय, आपल्या साधनेचं ध्येय आपण अनर्थ निवृत्ती ठेवलं तर मग आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मकता असेल. नाही, अनर्थ निवृत्ती नाही झाली, लोभ अजून सुटला नाही, कामवासना अजून सुटली नाही, त्याच्यामुळे अजून काम करायचंय. पण जर अनर्थ निवृत्ती हे ध्येय न ठेवता भाव किंवा प्रेम अशा मोठ्या मोठ्या गोष्टींना जर ठेवलं तर मग असं वाटतं की माहित नाही, प्रेम तर काही दिसत नाहीये, भाव तर काही दिसत नाहीये, तर कदाचित माझी दिशाभूल तर नाही झाली, एक काम करतो मी परततो, माझं जे भौतिक जीवन होतं ते चांगलं होतं. तर हे खूप महत्वाचं आहे. हा जो टेबल आहे, ही जी स्क्रीन आहे, ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल की आपली साधना कशी टिकवावी. यापुढे आपण एका तत्वावर चर्चा करणार आहोत जे भक्तिविनोद ठाकूर श्री चैतन्य शिक्षामृत या पुस्तकामध्ये मांडतात. तर आपण श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये बघतो की काही असुर वृंदावनामध्ये श्रीकृष्ण मारतात आणि काही असुर वृंदावन लीलेमध्ये श्री बलराम हे मारतात. तर कोणकोणते असुर आहेत ते इथे मी काही त्याचे उदाहरण दिले. बकासूर, अघासूर, अरिष्टासूर, केशी इत्यादी हे जे वत्सासूर, व्योमासूर हे सगळे जे असुर आहेत हे श्रीकृष्णांनी मारलेत. आणि वृंदावनामध्ये 2 असुर बलरामजींनी मारलेत, एक आहे धेनुकासूर आणि एक आहे प्रलंबासूर. आणि मग द्विविध हे नंतरच्या लीलेमध्ये येतात ते. पण बालपणी 11 वर्षांच्या वयापर्यंत जेव्हा वृंदावनात होते तेव्हापर्यंत बलरामजी केवळ 2च असुरांना मारतात, एक आहे धेनुकासूर आणि एक आहे प्रलंबासूर. तर तुमच्यातून कोणा भक्तांना मी एक जस नम्रपणे चर्चा करण्यासाठी एक प्रश्न विचारतो की काही असुरांना श्रीकृष्ण मारतात आणि काही असुरांना श्री बलराम मारतात, यामागे पण काही कारण आहे का, यामागे पण काही तत्व आहे का? तर कोणी स्वतःला अनम्यूट करून याचं उत्तर देऊ शकतात. हरिबोल. हा माताजी. हा प्रभूजी, बलरामजी हे आदिगुरु म्हटलेले तर म्हणजे आहेत.
तर त्यामुळे गुरूंची कृपा लागते. तर आपल्याला सुद्धा काही जे अनर्थ आहेत ते गुरुकृपा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण त्याच्यावरती मात करू शकत नाही. म्हणून मग ते ह्याचं प्रतीक आहे की बलरामजी आणि कृष्ण असं. बरोबर बरोबर. तर माताजींनी एकदम अचूक उत्तर दिलेलं आहे. तर भक्तिविनोद ठाकूर याचा खुलासा करतात. तर भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, वृंदावनामध्ये जे कोणी असुर श्रीकृष्णांना, बलरामजींना, गोपांना, ब्रजवासींना मारायला आले, ते सर्व असुर एकेका दुर्गुणाचे प्रतीक आहेत. आणि म्हणतात ते जे दुर्गुण आहेत त्याच्यातले काही दुर्गुण आहेत हे आपण श्रीकृष्णांना जर आतुरतेने प्रार्थना केली आणि श्रीकृष्णांची शरणागती स्वीकारली, श्रीकृष्णांना तीव्रतेने प्रार्थना केली, श्रीकृष्ण या दुर्गुणाला तुम्ही मारा, तर ते दुर्गुण श्रीकृष्ण केवळ आणि केवळ आपली आर्त प्रार्थना, आपले तीव्र निवेदन ऐकून त्या दुर्गुणाला मारून टाकतात. आणि म्हणून काही असुरांना श्रीकृष्णांनी सहजासहजी मारलं. उदाहरणार्थ कालिया आहे, तर कालियाला श्रीकृष्णांनी जरी मारून नाही टाकलं पण त्याला वृंदावनामध्ये स्थान नाही दिलं. आणि कालिया कुठल्या दुर्गुणाचा प्रतीक आहे, कोणी सांगू शकतं का? इतर कोणी भक्त स्वतःला अनम्यूट करून सांगू शकतात की कालिया हा कुठल्या दुर्गुणाचं प्रतीक आहे? द्वेषाचं बरोबर, प्रतीक आहे का? द्वेषाचं प्रतीक आहे. तर मग श्रीकृष्णांनी त्याला बाहेर काढलं. तसंच हे जे बाकीचे जे असुर आहेत ज्यांना श्रीकृष्णांनी मारलं, हे सर्व एकेका दुर्गुणाचे प्रतीक आहेत आणि श्रीकृष्ण त्यांना केवळ आपण जर प्रार्थना केली श्रीकृष्णांना तर श्रीकृष्ण त्यांना मारतात. पण भक्तिविनोद ठाकूर आपल्याला सांगतात काही दुर्गुण असे आहेत जे अनेक वेळा आपण ओळखूही शकत नाही. अनर्थ हा जो शब्द आहे, अनर्थ म्हणजे वाईट गोष्ट नाहीये ती. अनर्थाला आपण कधी कधी म्हणतो की ती वाईट गोष्ट आहे, ती वाईट गोष्ट नाहीये, ती नको ती गोष्ट आहे. वाईट आणि नको ती गोष्ट मध्ये अंतर आहे. नको ती गोष्ट म्हणजे काही परिस्थितींमध्ये त्याचा फायदा आहे पण काही परिस्थितीमध्ये त्याचा फायदा नाही. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो. आजकाल आता भरपूर लोक आहेत ते मास्क लावून फिरतात. तर मलाही सांगितलंय की मास्क जेव्हा मंदिराबाहेर मी जातो कुठल्या कामाने वगैरे गेलो तर मग मास्क लावायला लागतो, बरोबर. पण इतक्यात काही बातमी जी आली त्याच्यामध्ये सांगितलं होतं की काही लोक मॉर्निंग वॉक करायला, सकाळी चालायला जेव्हा निघाले तेव्हा तो मास्क लावून गेले आणि मग काही अंतर जेव्हा पटपट पटपट चालले तेव्हा थोडी धाप लागली आणि कुठेतरी कोसळून पडले. तर मग त्याच्यावर आता चर्चा चालू आहे मेडिकल डॉक्टर्स मध्ये की जेव्हा आपण मास्क लावतो तेव्हा श्वासोश्वास आपला थांबतो, तर आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड देतो, पण त्या मास्कमुळे तोच कार्बन डायऑक्साईड तिथेच असतो. आणि कार्बन डायऑक्साईड तिथे असल्यामुळे जेव्हा आपण पुन्हा श्वास घेतो तेव्हा काही प्रमाणामध्ये ऑक्सिजन सोबत आपणच सोडलेला कार्बन डायऑक्साईड परत जातो. तर चांगल्या प्रकारे ऑक्सिजन जेव्हा आपल्या फुफ्फुसामध्ये जात नाहीये तर त्याच्याने कदाचित हे असे जे अपघात घडतायत की लोक कोसळून पडतायत वगैरे, कदाचित त्याच्यामुळे होत आहे. तर त्याच्यावर आता संशोधन चालू आहे. याचा अर्थ रोगग्रस्त परिस्थितीमध्ये मास्क खूप छान गोष्ट आहे आणि ते आपलं संरक्षण करतं. पण त्याच मास्कला जेव्हा आपण सुरक्षित परिस्थितीमध्ये वापरतोय तर त्यांनी आपली हानी होऊ शकते, त्यांनी आपल्याला त्रास होऊ शकतो. तर मास्क कधी वापरायचा आहे? जिथे आपण असुरक्षित वातावरण आहे, जिथे धोक्याचं वातावरण आहे तिथे मास्क वापरायला पाहिजे. पण समजा आपण घरी आहोत आणि घरी पण मास्क लावून फिरतोय तर कदाचित त्या कार्बन डायऑक्साईडला आपल्या फुफ्फुसामध्ये जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो. तर अनर्थ म्हणजे काय? अशा काही गोष्टी आहेत ज्या भौतिक जगामध्ये खूप गरजेच्या आहेत. तर कोणी तुम्ही जर कोणाला विचारलं की काय रे तुला काय वाटतं, क्रोध गरजेचा आहे का? तर तो म्हणेल अरे क्रोध गरजेचा आहे, मी मालक आहे. एका अमुक अमुक जागेचा मी मालक आहे, अमुक अमुक जागेचा मी मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे, आणि जेव्हापर्यंत मी आवाज वाढवून बोलत नाही तेव्हापर्यंत कामच होत नाही. तर बरेच लोक जे असे लिडरशिप पोझिशनला असतात, अनेक लोकांचं असं म्हणणं आहे जेव्हापर्यंत आपण धाक बनवत नाही, जेव्हापर्यंत आपल्या अनुयायींमध्ये आपण भीती निर्माण नाही करत, माझ्या बोलण्याला जर तुम्ही ऐकलं नाही तर बघा तुमची काय परिस्थिती होईल, तेव्हापर्यंत ते लीडरच नाहीयेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की क्रोध, राग, भीती, आवाज वाढवणे, ओरडून बोलणे हे जेव्हापर्यंत आपण करणार नाही तेव्हापर्यंत लोक आपलं बोलणं ऐकतच नाही. तर
त्यांचं असं म्हणणं आहे की याच्याशिवाय काम होत नाही. पण याच गोष्टीला जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रगतीसाठी दृष्टिकोनाने बघता, आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टिकोनाने बघता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं ही गोष्ट त्या मास्क सारखी आहे. कदाचित भौतिक जगामध्ये क्रोध तुमच्या कामी येईल, पण आध्यात्मिक जगतामध्ये जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर क्रोध करता, जेव्हा दुसऱ्यांमध्ये भीती निर्माण करता, तेव्हा तुम्ही त्यांची अपसेवा करताय. सेवा करणे म्हणजे अनुकूल काहीतरी करणे आणि अपसेवा करणे म्हणजे प्रतिकूल काहीतरी करणे. समजा कोणाला तुम्ही म्हणाले, अहो गर्व असावा का? तर म्हणतात, अरे गर्वाशिवाय ओळख नाहीये. जेव्हापर्यंत आपल्याला गर्व नसेल स्वतःवर, तेव्हापर्यंत आपली ओळख काय? लोक आपल्याला म्हणतील तू तुच्छ आहेस. पण त्याच तत्वाला जेव्हा तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये आणता, तेव्हा तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तुमचा गर्व ही खूप मोठी बाधा बनतो. तर याला म्हणतात अनर्थ. अनर्थ म्हणजे ते चुकीच्या गोष्टी नाहीयेत, कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कामी येतील, पण तुम्हाला जीवनाचं जे ध्येय प्राप्त करायचंय त्याच्यामध्ये ते तुम्हाला बाधा बनतील. तर भक्तिविनोद ठाकूर आपल्याला सांगतात की हे असे जे काही अनर्थ ते श्रीकृष्ण मारतात, आणि काही अनर्थ आपण ओळखतच नाही. आपण त्याला आपले आभूषण मानतो. आपण त्याला असं मानतच नाही की हे चुकीच्या गोष्टी आहेत माझ्या स्वभावामध्ये. असे हे जे सूक्ष्म अनर्थ आहेत. द्वेष हा तर स्पष्ट आहे. या जगामध्ये पण एका कारखान्यामध्ये आपण समजा काम करतोय, एका ऑफिसमध्ये आपण काम करतोय, एका शाळेमध्ये आपण काम, एका बँकेमध्ये, एका शेतामध्ये जर आपण एकत्र काम करतोय आणि एकमेकांशी जर आपण द्वेष केला, आपल्या सर्वांना माहितीये द्वेष या जगात पण आपल्याला खूप त्रास देतो. तर आध्यात्मिक जगतामध्ये द्वेष किती? तर कालियाला मारणं हे तर गरजेचंच होतं आणि द्वेषाला नष्ट करणं हे तर गरजेचं आहे. हे समजणं खूप सोपं आहे. पण धेनुकासूर आणि प्रलंबासूर हे कुठल्या दुर्गुणांचे प्रतीक आहेत ते मी आता तुम्हाला दाखवतो. मग तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या दुर्गुणांना आणि कुठल्या अनर्थांना बलरामजी मारतात. तर हे काही उदाहरण मी दिलेत. कोणी सांगू शकतं का की वृंदावनामध्ये किती राक्षस श्रीकृष्ण आणि बलरामांच्या समक्ष येतात? साधारण संख्या कोणाला माहिती आहे? 11-11.5 वर्ष श्रीकृष्ण आणि बलराम हे वृंदावनात होते. दररोज विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, दररोज सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक असे 3 असुर तरी यायचे. तर तुम्ही ऍक्च्युअली त्याची मोजणी केली तर भरपूर राक्षस होतात, भरपूर असुर होतात आणि श्रीकृष्णांनी मारले. भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी ज्यांचं वर्णन करतात, जवळजवळ 21 असुरांचं वर्णन करतात. 21 असुरांना तिथे सांगितलंय. तर त्यातून काही असुरांची मी इथे उदाहरण दिलंय. तर बकासूर नावाचा जो असुर आहे तो कशाचे प्रतीक आहे? तर त्यांनी आपली वेशभूषा बदलली होती. तर भक्तिविनोद ठाकूर सांगतात आपल्याला, फसवणूक आणि फसवणुकीच्या आधारावर जेव्हा आपण लोकांशी खोटे व्यवहार करतो त्याचं प्रतीक आहे बकासूर. तर त्यांनी श्रीकृष्णांना गिळायचा प्रयत्न केला आणि श्रीकृष्णांनी त्याला मारलं. अघासूर, ज्यांनी श्रीकृष्णांच्या सर्व मित्रांना मारायचे प्रयत्न केला, श्रीकृष्णांना मारायचा, इतरांवर हिंसा करण्याची पापी प्रवृत्ती. त्यांनी काय केलं, आपलं तोंड उघडून बसला होता एका सर्पाच्या रूपात. म्हणजे किती वाईट त्याची प्रवृत्ती आहे बघा, त्यांना सगळ्यांवर हिंसा करायची आहे. अरिष्टासूर, की भक्तीकडे दुर्लक्ष आणि फसवे धर्माकडे आकर्षण, त्या प्रवृत्तीचं प्रतीक आहे अरिष्टासूर. केशी काय आहे? मी एक खूप मोठा महान भक्त आहे असल्याचा भ्रम. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत हे एवढे सूक्ष्म नाही आहेत. भक्तीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर लगेच कोणतरी आपल्याला म्हणणार, आजकाल तुम्ही काय सत्संग कार्यक्रमाला दिसत नाहीये, आजकाल तुम्ही जप करताना काही दिसत नाहीये, आजकाल तुम्ही जेव्हा आपला काही सेवा असते तेव्हा दिसत नाहीये. पण धेनुकासूर आणि प्रलंबासूर हे काय आहेत बघा. धेनुकासूर आहे स्वतःची आध्यात्मिक ओळख. मी कोण आहे? मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, मी मन नाहीये. हरिनाम तत्वाबद्दल, हरिनाम काय तत्व आहे? हरिनाम ही भौतिक ध्वनी आहे का, की हरिनाम आध्यात्मिक ध्वनी आहे? किंवा श्रीकृष्ण कोण आहे? श्रीकृष्ण एक साधे सोपे, एक साधारण कोणी गवळी आहेत का? किंवा श्रीकृष्ण हे एक पुढारी आहेत का? किंवा श्रीकृष्ण हे 2 परिवारांमध्ये भांडण लावून देणारे एक तशा प्रकारचे व्यक्ती आहेत का? की श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम अवतारी भगवान आहेत, अवतार नाही आहेत, विष्णूंचे अवतार नाही आहेत, अवतारी आहेत.
तर स्वतःच्या स्वरूपाबद्दल, हरिनामाच्या स्वरूपाबद्दल आणि श्रीकृष्णांच्या स्वरूपाबद्दल अज्ञान असणे. कोणी सांगू शकतं का की हे धेनुकासूर हा जो अनर्थ आहे हा कसा पूर्वीच्या 4 अनर्थांपेक्षा जास्ती सूक्ष्म आहे? त्याच्यावर कोणी विचार करून सांगू शकतं? अनेक वर्ष जाऊ शकतात की आपण म्हणतोय की मला श्रीकृष्ण कोण आहे ते माहिती आहे. अनेक वर्ष जाऊ शकतात, आपण म्हणू शकतो आपल्या इतर लोकांना की हरिनाम काय आहे ते मला माहिती आहे, मी 16 माळा जप करतोय अनेक वर्षांपासून, पण खरोखर हरिनाम हे श्रीकृष्णांपासून कसं अभिन्न आहे हे आपल्याला जाणीव आहे का? आणि जर ही जाणीव असेल की श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचं दिव्य नाम हे दोन्ही अभिन्न आहेत, मग जेव्हा आपण हरिनाम करतो तेव्हा आपल्या हातामध्ये मोबाईल फोन आपण का ठेवतो? जर खरोखर पूर्णपणे आपल्याला हा विश्वास असेल की हरिनाम हा श्रीकृष्णांपासून अभिनय, विचार करा आपल्या समक्ष श्रीकृष्ण उभे आहेत. जर श्रीकृष्ण आपल्या समक्ष उभे असतील तर आपण हातामध्ये मोबाईल फोन घेऊन व्हॉट्सअप फेसबुक करू का? जर आपण तसं करत असू, हरिनाम करता करता जर फोन घेत असू, तर आपल्याला हे स्वीकारलं पाहिजे की प्रभूजी प्रवचन भरपूर ऐकली आहेत हरिनामाबद्दल, पण हरिनाम खरोखर श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. हरिनामाचं स्वरूप, हरिनामाचा ध्वनी हा भौतिक नाहीये, याच्याबद्दल अजून अज्ञानच आहे माझं. तर कदाचित हरिनामाबद्दल अजून मार्गदर्शन स्वीकारणं हे खूप गरजेचं आहे. प्रलंबासूर हा कुठल्या अनर्थाचं प्रतीक आहे? तर म्हणतात स्त्रियांप्रती लोभ किंवा एक साधारण लोभ, पैशांचा लोभ, मालमत्तेसाठी लोभ, आणि म्हणतात प्रतिष्ठेसाठी आणि स्वपूजेसाठी आतुरता. तर कधी कधी जेव्हा आपण भक्त समाजामध्ये आपल्याला थोडं प्राधान्य मिळतं, भक्त समाजामध्ये भगवंतांकडे जी आरती होते, ती आरती झाल्यानंतर प्रभुपादांना ती आरती जाते आणि ती आरती नंतर आपल्याकडे येते, तर त्याच्यासाठी जर आतुरता असेल मनामध्ये की आता सर्वांना लक्षात येईल की या पूर्ण भक्त समाजामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे? मी. या सर्व भक्त समाजामध्ये सर्वात मोठा भक्त कोण आहे? मी. आणि मला सर्वजण मान सन्मान देत आहेत. आता लोकांना लक्षात आलं की मी किती मोठा भक्त आहे. तर त्या मान सन्मानाप्रती, पूजेसाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी माझ्याबद्दल नेहमी सर्वांनी चांगलं बोलावं, ही आशा जेव्हा आपल्या मनामध्ये असते, ही एक ओढ जेव्हा आपल्या मनामध्ये असते, त्या दुर्गुणाचं, त्या अनर्थाचं प्रतीक आहेत प्रलंबासूर. तर हे जे 2 दुर्गुण आहेत, तुम्ही थोडा जरी विचार केला तर बघू शकता की हे दोन्ही दुर्गुण खूप सूक्ष्म आहेत. आपण अनेक वेळा मान सन्मान स्वीकारतो आणि त्याला आपण म्हणू शकतो युक्त वैराग्य. अहो मी एवढा मोठा माणूस झालोय का? तर माझ्या प्रतिष्ठेचा वापर मी कृष्ण भक्ती पसरवण्यासाठी करीन. मला हजारो लोक ओळखतात आणि हजारो लोकांना ओळखता ओळखता जेव्हा आता मी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, तर त्या प्रतिष्ठेचा वापर मी श्रीकृष्णांच्या भक्तीत करेन. जर आपण प्रतिष्ठेचा वापर श्रीकृष्णांच्या भक्तीत करत असू, खूप छान गोष्ट आहे. पण जर आपल्याला एके दिवशी वाटलं की कृष्ण भक्तीचा प्रचार करण्यासाठी प्रतिष्ठेची गरज आहे, जेव्हापर्यंत मी प्रतिष्ठित व्यक्ती नाही होत तेव्हापर्यंत मी प्रचार करू कसं शकतो? ज्या दिवशी ही भावना येईल त्या दिवशी आपण कृष्ण भक्तीसाठी आतुर नाही होणार, त्या दिवशी आपण प्रतिष्ठेसाठी आतुर होणार. कारण आपल्या मनामध्ये हे जाऊन रुजलंय, जेव्हापर्यंत मी मोठा प्रतिष्ठित व्यक्ती होत नाही तेव्हापर्यंत मी भक्तीचा प्रचार कसा करणार? आणि तेव्हा आपण विचारतोय की भक्ती ही आध्यात्मिक क्रिया आहे आणि कुठल्याही भौतिक बंधनावर, कुठल्याही भौतिक परिस्थितीवरती अवलंबून नाहीये. म्हणून स्क्रीनवर जे 6 अनर्थ आहेत त्याच्यातून तुम्ही बघू शकता की शेवटचे जे 2 अनर्थ मी लिहिले ते खूप सूक्ष्म आहेत आणि ते प्रत्येक भक्ताला स्वनिरीक्षणाने स्वतःबद्दल मनन करूनच लक्षात येतील. तर दीपाली माताजींनी जसं सांगितलं त्याचं ते खरं उत्तर आहे की श्रीकृष्णांना बाह्य दिसणारे अनर्थ जेव्हा आपल्या लक्षात येतात तेव्हा आपण श्रीकृष्णांना केवळ जर मनापासून प्रार्थना केली तर श्रीकृष्ण त्या अनर्थांना नाश करतील. पण हे जे अनर्थ आहेत हे आपल्याला ओळखू येण्यासाठी पण आपल्याला गुरूंची कृपा लागते. कधीतरी आपले जे श्रेष्ठ गुरु असतात, कधी शिक्षा गुरु असतील, कधी दीक्षा गुरु असतील, ते आपल्याला सांगतात की प्रभूजी कदाचित तुम्हाला थोडी प्रतिष्ठेची भूक लागली आहे. तर हे जे काही अनर्थ आहेत ना, हे आपल्याला ओळखूही येत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला गुरूंची कृपा लागते. आणि ते जेव्हा गुरु आपल्याला, श्रेष्ठ आपले शिक्षा गुरु किंवा दीक्षा गुरु आपल्याला जेव्हा सांगतात, मार्गदर्शन करतात, तेव्हा आपण ते ओळखतो आणि ओळखू आल्यावर, कारण ते एवढे सूक्ष्म आहेत,
तर पुन्हा एकदा त्याच गुरूंना आपण प्रार्थना करतो की या सूक्ष्म अनर्थांना नष्ट करण्यासाठी कृपया तुमचं मार्गदर्शन लागेल, तुमची मदत लागेल. त्या अनर्थांना बलरामजी मारतात. म्हणून श्रीकृष्ण लीलेमध्ये एकीकडे खूप छान मज्जा आहे, खूप छान मस्करी आहे, खूप छान प्रेमाचे आदान प्रदान आहेत, पण त्यामध्ये भरपूर गूढ आणि रहस्यमय तत्वज्ञान पण आहे. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की काही असुर श्रीकृष्ण मारतात आणि काही असुर श्री बलराम मारतात, पण त्याच्या मागे काय आहे? केवळ आर्त प्रार्थना गरजेची आहे. पण बलरामजी ज्या असुरांना मारतात, ज्या सूक्ष्म अनर्थांना आपण आता स्क्रीनवर लिहिलं होतं, त्यांना स्वतःद्वारे ओळखणे किंवा गुरूंच्या ओळखून दिल्यावर त्याला स्वीकारणे व आपले स्वतःचे कष्ट गरजेचे आहेत. आणि त्यालाच आपण म्हणू शकतो की साधना. तर साधनेचं स्वरूप आहे हरिनाम, साधनेचं स्वरूप आहे नित्य श्रवण, साधनेचं स्वरूप आहे नित्य वाचन, साधनेचं स्वरूप आहे नित्य सेवा. पण या सर्वांमागे शेवटी आपली भावना काय आहे? तर कदाचित सर्वांना सर्व सेवा जमत नाही, कदाचित सर्वांना सर्व श्रवण जमत नाही, कदाचित सर्वांना सर्व काही जमत नाही. आपण जे काही करू ते प्रामाणिक भावनेने जर केलं तर आपल्याला बलरामजी खुश होतील आणि त्या सूक्ष्म अनर्थांना बलरामजी नष्ट करतात. तर श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत, आपण आपल्या शिक्षा गुरूंवर आणि आपल्या दीक्षा गुरूंवर खूप अवलंबून आहोत, श्रेष्ठ वैष्णवांवर खूप अवलंबून आहोत. आणि एक तरी श्रेष्ठ वैष्णव आपण शोधून काढावा, जेणेकरून आपण त्यांच्यासमोर प्रामाणिक राहू. आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत, आपल्यामध्ये जो कमीपणा आहे, तो आपण त्यांना व्यक्त करू शकतो आणि त्यांच्याकडे मार्गदर्शन स्वीकारून त्या सूक्ष्म अनर्थांवर विजय प्राप्त करू शकतो. तर आजच्या या तुमच्या समोर जे मांडलं त्याच्यामध्ये काही विषय होते ते सुरुवातीपासून जस्ट एक पटकन उजळणी देतो. आपण बघितलं की क्रिकेट टीम मध्ये पण काही लोक कष्ट करतात आणि त्यांचा फळ, त्याचं जे यश आहे ते सर्वांना प्राप्त होतं. जेव्हा वर्ल्ड कप मिळतो तेव्हा पूर्ण टीमला मिळतो, केवळ कॅप्टनला नाही मिळत. तशाच प्रकारे या जगामध्ये पण जेव्हा आध्यात्मिक संस्थेमध्ये आपण जुळलेलो असतो, काही भक्त खूप प्रामाणिक असतात, काही भक्त खूप कष्ट करत असतात, काही भक्त थोडे कष्ट कमी करत असतात. पण जेव्हा यश मिळतं ना, जेव्हा बुक डिस्ट्रीब्युशनचा स्कोर अनाऊन्स होतो, बारामती सेंटरनी एवढे पुस्तकं डिस्ट्रीब्यूट केले, तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. पण ते बुक डिस्ट्रीब्युशन करणारे कमी भक्त असतात. पण या जगामध्ये ते चालून जातं. पण जेव्हा वैकुंठाच्या द्वारावर आपण जेव्हा जातो तेव्हा प्रत्येकाची वैयक्तिक चाचणी होते की तुम्ही स्वतः काय केलं. म्हणून स्वतःची साधना ही स्वतःची वैयक्तिक जबाबदारी आहे. नंतर आपण बघितलं की साधना म्हणजे नक्की काय? भौतिक स्तरावरून आध्यात्मिक स्तरापर्यंत जाण्यासाठी जे काही आपण क्रिया करू, योग्य भावनेने करू, त्याला आपण साधना म्हणू शकतो. आणि आपण नंतर बघितलं की रूप गोस्वामीनुसार 9 स्तर त्यांनी दिलेत आणि श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया इत्यादी हे स्तर दिलेत. पण नंतर आपण बघितलं की श्रद्धेपासून प्रेमाचं स्तर हे एवढं लांब आहे आणि एवढं धुकट दिसतं, एवढं अस्पष्ट दिसतं की कदाचित आपण कधी हताश होऊ शकतो. आणि म्हणून आपण मग भक्तिविनोद ठाकूरांचा आश्रय घेतला. भक्तिविनोद ठाकूर हे आपल्याला मदत करण्यासाठी श्रद्धेपासून प्रेमापर्यंत जो लांब प्रवास आहे त्याला 3 टप्प्यांमध्ये विभाजित करतात. अधिकार, अभिधेय आणि प्रयोजन. तो म्हणतात पहिला टप्प्याचा अधिकार आहे साधू संघ, त्याचं अभिधेय आहे भजन क्रिया. आणि जेव्हा आपण साधू संघ, साधू मार्गाचं अनुगमन करू, त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा साधना करू, तेव्हा आपली अनर्थ निवृत्तीचं प्रयोजन होईल, जे आपल्याला खूप लवकर दिसतं आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि एक ध्येय प्राप्तीची एक भावना येते. नक्कीच एवढं सोपं नाही, पण कमीत कमी वाटतं तरी की आपण काहीतरी अंतर गाठलं, कारण टप्पा तरी आपला एक कमी झालाय. दुसऱ्या टप्प्याचा जो अधिकार होता तो पूर्व टप्प्याचा प्रयोजन होता, अनर्थ निवृत्ती. तेव्हा आपण निष्ठा केली आणि त्याच्यामुळे रुची प्राप्त झाली आणि मग रुची अधिकार बनली तिसऱ्या टप्प्याचा. आणि तिथे मग आपल्याला आसक्तीवर आपण भर दिला, अमुक एका भक्ताचा मार्ग अनुगमन केलं, शुद्ध भक्ताचा मार्ग अनुगमन केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला भाव हे प्रयोजन सापडलं. तर अशा प्रकारे 3 टप्प्यांमध्ये जेव्हा आपण आपली भक्ती करू तेव्हा सकारात्मकता येईल आणि आपली भक्ती टिकून राहील. नाहीतर लांबचा प्रवास बघून, अस्पष्ट बघून असं वाटेल की अरे, या पूर्ण भक्त समाजामध्ये एकही शुद्ध भक्त दिसत नाहीये. कदाचित हे केवळ फक्त रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींसाठी होतं आणि आजच्या काळामध्ये शुद्ध भक्ती काही शक्य नाहीये. नाही, टप्प्याटप्प्याने केलं तर नक्की शक्य. आणि नंतर आपण बघितलं काही असुर आहे ते श्रीकृष्ण मारतात, काही असुर जे बलरामजी मारतात आणि बलरामजी ज्या असुरांना मारतात ते खूप खूप सूक्ष्म अनर्थ आहेत. त्यासाठी आपल्याला वैष्णवांची, श्रेष्ठ वैष्णवांची, गुरूंची गरज आहे. अशा प्रकारे या 2 गोष्टींवर आधारित आपण आपली साधना अनेक वर्षांसाठी टिकवून ठेवू शकतो. हरे कृष्ण. जर या
मांडणीवर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. दंडवत. हा, आधी युवराज हरी प्रभू बोलतील, मग एक कोणी माताजींचा आवाज होता ते बोलतील. येस, युवराज हरी प्रभू. हा हा, हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपण साधू संघाचं महत्व भरपूर सांगितलं, त्याबद्दल खूप आभार. पण मला असं विचारायचं होतं की आपल्याला हे माहिती आहे की वेगवेगळ्या स्तराचे भक्त असतात, मंदिरामध्ये पण राहतात. मग आपण घनिष्ठ संबंध असं कोणत्या भक्तांबरोबर करावा जास्त संघ, जेणेकरून आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी फायदा होईल? तो कसं ओळखायचे ते भक्त असे वेगवेगळ्या स्तराचे भक्त असल्यामुळे त्या ठिकाणी? ओके, तुमच्यामधून कोणाकडे जर भागवत आता एकदम पटकन मिळणार असेल, अध्याय क्रमांक 8, स्कंध क्रमांक 4, चौथा स्कंद, अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 34 उघडू शकता. प्रत्येक मनुष्याने अशा प्रकारे कार्य करावे. मनुष्य जेव्हा स्वतःपेक्षा अधिक गुणसंपन्न व्यक्तीस भेटतो तेव्हा त्याने अत्यंत आनंदी व्हावे. स्वतःपेक्षा अल्प गुणवत्तेच्या व्यक्तीशी भेट झाल्यानंतर तिच्यावर करुणा करावी. स्वतःशी तुल्यबळ असणाऱ्या व्यक्तीशी भेट झाल्यावर तिच्याशी मैत्री करावी. अशा रीतीने तो या भौतिक जगातील त्रिविध क्लेशांनी कधीच प्रभावित होणार नाही. त्याचं तात्पर्य वाचणार? होय प्रभूजी. तात्पर्य: सामान्यतः आपल्यापेक्षा अधिक गुणवत्तेची व्यक्ती आपल्याला आढळल्यास आपण तिचा द्वेष करतो. आपल्यापेक्षा अल्प गुणवत्तेची व्यक्ती आढळल्यास आपण तिचा उपहास करतो. आणि आपल्याशी तुल्यबळ असणारी कोणी व्यक्ती आपल्याला आढळते तेव्हा आपण आपल्या कार्याविषयी अहंकारी होतो. ही सर्व भौतिक क्लेशांची कारणे आहेत. यास्तव भक्ताने अचूक रीतीने कार्य करावे असा आदेश नारद मुनी देतात. अधिक गुणी व्यक्तीविषयी मत्सरी होण्यापेक्षा मनुष्याने तिचे स्वागत करण्यात आनंद घ्यावा. अल्प गुणवत्तेच्या व्यक्तीशी निष्ठुरपणे वागून तिच्यावर दडपण आणण्याऐवजी मनुष्याने तिला योग्य स्तरावर उन्नत करण्यासाठी तिच्याशी सहानुभूतीपूर्वक वागावे. समान योग्यतेच्या व्यक्तीशी भेट झाल्यावर मनुष्याने तिच्या समोर आपल्या कार्याविषयी अभिमान व्यक्त करण्यापेक्षा तिला मित्रत्वाची वागणूक द्यावी. त्याच वेळी श्रीकृष्णांची विस्मृती झाल्याने दुःख भोगणाऱ्या सामान्य लोकांवरही मनुष्याने दया करावी. ही महत्वपूर्ण कार्ये मनुष्यास या ऐहिक जगातच सुखी करतील. हरे कृष्ण. खूप छान श्लोक आहे हा, तुम्ही नेहमी लक्षात ठेवू शकता सगळेजण, की तिन्ही प्रकारच्या लोकांशी जेव्हा आपण संग करू, आणि ते नैसर्गिक पद्धतीने होतातच, पण या तिन्ही वेगवेगळ्या स्तरावर जे लोक आहेत त्यांच्याशी संग कसा करावा हे आपल्याला नारद मुनी शिकवतायत. नारद मुनी श्रेष्ठ वैष्णव आहेत, त्यांच्यापेक्षा मोठे अजून वैष्णव कोण असतील तर त्यांच्याकडून आपण हे शिकू शकतो. तर असं म्हणणं अयोग्य राहील की केवळ आपण आपल्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णवांशी संग करावा आणि आपल्या समान वैष्णवांशी संग नाही केला तरी चालेल, किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ वैष्णवांशी संग नाही केला तरी चालेल. का? कारण आपण जेव्हा आपल्या श्रेष्ठ वैष्णवांशी केवळ संग केला तर कधी कधी त्याच्यामध्ये खोटारडेपणा येतो, कारण आपल्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णवांना आपल्यामध्ये नेहमी इच्छा असते की आपण त्यांना प्रसन्न करू, आणि कधी कधी नाही न कळत नाईलाजाने आपण आपल्या स्वतःमध्ये जे दुर्गुण असतो त्यांना झाकायचा प्रयत्न करतो, जे एका अर्थाने खूप स्वाभाविक आहे. आपल्यापेक्षा वर जे लोक असतात, ज्यांच्या प्रती आपल्याला आदर असतो, त्यांच्या समोर आपल्याला केवळ आपली एक चांगली बाजू मांडायची असते, तर ते स्वाभाविक आहे. तर तो खोटारडेपणा जर आपल्यामध्ये आला मग आपली प्रगती कशी होणार? आणि आपल्या समान व्यक्तींसोबत जेव्हा आपण स्वतः जे काही करतोय त्याच्या मोठेपणा जेव्हा आपण गाजवतो किंवा स्वतःबद्दलच बोलत बसतो, तेव्हा त्यात त्यांना वाटतं की अरे हे असं काय स्वतःबद्दल काय बोलत बसतात, तर ते नारद मुनी आपल्याला सांगतात नाही करायला पाहिजे. अशा प्रकारे नारद मुनींनी जी आपल्याला शिकवण दिली आहे या श्लोकामध्ये, त्या अनुसार जर आपण तिन्ही प्रकारच्या लोकांशी वागलो, मोठ्यांशी आदराने वाढलो, समान लोकांशी मैत्रीने वागलो आणि आपल्यापेक्षा कनिष्ठांशी कृपेने वाढलो, तर हे तिन्ही प्रकारचे संबंध आपल्यासाठी गरजेचे आहेत. का बरं? मोठ्यांकडून, आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळतं, योग्य अयोग्याची ओळख मिळते. आपल्यापेक्षा समान जे लोक आहेत, आपल्या समान जे लोक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण चांगले संबंध करतो तेव्हा मनामध्ये समाधानाची भावना येते. अरे आपले कोणतरी शुभचिंतक आहेत, आपले कोणतरी मित्र आहेत, आपल्या कोणतरी मैत्रिणी आहेत,
त्याच्यानी ना मनामध्ये एक समाधानाची भावना येते. वरिष्ठांकडून जेव्हा आपल्याला आदेश मिळतात किंवा वरिष्ठांकडून जेव्हा आपल्याला योग्य अयोगाची ओळख मिळते, मार्गदर्शन मिळतं, त्या मार्गदर्शनामध्ये जो समाधान मिळतो तो वेगळा समाधान आहे. तो दिशेचा समाधान आहे. आता दिशा प्राप्ती झाली, पण त्या दिशेनुसार चालायचंय, आता कष्ट घ्यायचे, तर तो समाधान पण गरजेचं आहे की शेवटी माझ्या जीवनामध्ये मला योग्य दिशा दाखवणारे पण कोणी लोक आहेत. दिशाभूल झाली तर मला कान पकडणारे कोणतरी लोक आहेत. तो समाधान वेगळा आहे. पण मैत्रीचा समाधान हा वेगळा असतो. असं वाटतं उद्या माझ्या आयुष्यात कधी काही कष्ट झाले तरी माझ्या मैत्रिणी, माझे मित्र मला सांभाळून घेतील. तर ते खूप महत्वाचं असतं. कधी कधी आपले वरिष्ठ सहजासहजी आपल्याला उपलब्ध नसतात. वरिष्ठ वरिष्ठ असतात, वरिष्ठांच्या इतर सेवा असतात, वरिष्ठांच्या इतर जबाबदाऱ्या असतात. म्हणून वरिष्ठ जेव्हा सहजासहजी उपलब्ध नसतात, पण तेव्हा आपले समान मित्र आणि मैत्रिणी सहजासहजी उपलब्ध असतात. तर जर आपण आपल्या मित्र आणि मैत्रिणींशी चांगले संबंध ठेवले असेल, तर कधी कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये समजा आपले वरिष्ठ आपल्याला उपलब्ध नसतील, तर आपले मित्र आणि मैत्रिणी आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. तर ते समाधान वेगळं आहे. आणि आपल्याला इतके वर्ष जे काही श्रवण केलंय, आपल्याला इतके वर्ष जे काही मिळालंय, ते इतरांना देण्यामध्ये जो समाधान आहे, तो समाधान पण वेगळा समाधान आहे. तर समाधानाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. मोठ्यांकडून मिळतो मार्गदर्शनाचं समाधान, दिशा दाखवण्याचं समाधान. समान व्यक्तींकडून, मित्रमैत्रिणींकडून मिळतो की माझ्यासोबत कोणतरी येत आणि जर मी घसरून पडलो तर लगेच हात देऊन उचलायला कोणतरी व्यक्ती आहेत. रस्त्यावर चालता चालता जर घसरून पडलो तर कोणतरी लगेच धावत पडत येतील आणि उचलतील. त्याच्यावर कदाचित औषध श्रेष्ठांकडून मिळेल, पण कमीत कमी घसरलेल्या माणसाला कमीत कमी उभं करण्यासाठी तरी कोणीतरी पाहिजे की नाही. मग ते आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जातात आणि डॉक्टरकडून आपल्याला जे श्रेष्ठ लोक आहेत ते आपल्याला औषध पाणी करतात. तर समान लोकांचं पण खूप महत्व आहे. आणि जेव्हा आपण इतरांना जेव्हा मार्गदर्शन करतो तेव्हा त्यांच्याकडून जी कृतज्ञता मिळते, आणि कोणी जेव्हा आपल्याला म्हणतात माताजी, प्रभूजी, तुम्ही हे जे मार्गदर्शन केलं ते खूप छान केलं, आणि त्याच्यामुळे मला आता स्पष्टता आली की मला जीवनामध्ये काय करायचंय, काय प्राधान्य द्यायचंय, आता मी कशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये निर्णय घ्यायला पाहिजेत हे आज लक्षात आलं. तर जेव्हा आपल्यापेक्षा कनिष्ठ लोक आपलं उत्तर ऐकून जेव्हा अशा प्रकारे कधीतरी प्रतिसाद देतात, ते समाधान पण अनुभवण्याचं आहे. अशा प्रकारे एका समतोल म्हणू शकतो आपण, समतोलता कधी येईल आपल्या जीवनामध्ये, जेव्हा आपण हे तिन्ही समाधान चाखू, जेव्हा आपण हे तिन्ही समाधान चव घेऊ. जर आपण आयुष्यभर कनिष्ठ राहिलो आणि आयुष्यभर केवळ श्रेष्ठ जनांकडून जर आपण ऐकलं, आपण समान लोकांशी मैत्री नाही केली आणि कनिष्ठांना कृपा नाही दिली, दोन समाधान आपल्याला चाखण्याचे आनंद नाही मिळणार. म्हणून तिन्ही समाधान चाखायला पाहिजेत. आणि तशा प्रकारे जेव्हा आपण समाधानी होऊ तेव्हा प्रभूजी, युवराज हरी प्रभू, जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये एक उत्साह येतो. तिन्ही प्रकारचे समाधान माझ्या जीवनात आहेत. वरिष्ठांकडून मार्गदर्शन पण मिळतं, मित्रांकडून मैत्री पण मिळते, आणि माझ्यावर जे लोक अवलंबून आहेत त्यांना वेळोवेळी जेव्हा मार्गदर्शन देतो तेव्हा त्यांच्याकडून कृतज्ञता मिळते. तर तेही एक असं वाटतं ना की चला, गुरु महाराजांनी मला एवढी कृपा दिली आहे, प्रभुपादांनी मला एवढी कृपा दिली आहे, त्या समुद्रातला एक कण मीही कोणाला तरी दिला. तर तो पण एक समाधान अनुभवण्याचा एक खूप महत्वाचं समाधान आहे ते. तर तिन्ही प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. युवराज हरिप्रभू. थँक्यू प्रभूजी, खूपच सुंदर. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण. हा माता, थँक्यू. हा प्रभूजी, आपण आचार्यांच्या जर प्रार्थना बघितल्या तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचा स्तर अगदी म्हणजे प्रेमभाव किंवा अगदी उच्च कोटीचा आहे, परंतु तरी ते स्वतःला पतित म्हणजे समजतात. तर मग हा भाव आपण कसा समजून घ्यायचा आणि हाऊ टू इम्प्लिमेंट, म्हणजे कारण फॉलो करणं कदाचित म्हणजे शक्य नाहीये, पण कसं आपण उतरवायचं त्यांचं हे त्यांचा हा भाव थोडस. हा वैष्णवांचा हा एक आपल्याला आश्चर्यचकित करणारा गुण आहे की साधारण जगामध्ये आपण जेवढे वर वर जातो तेवढा आपला अहंकार वाढतो. कोणी बँकेचे चेअरमन झाले तर त्यांचा अहंकार खूप मोठा, आणि ते बँकेचे कंट्री हेड झाले, पूर्ण देशामध्ये त्या बँकेचे अध्यक्ष झाले, तर त्यांचा अहंकार किती अजून वाढणार. आणि आध्यात्मिक जगतामध्ये जसं 15व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की भौतिक जगत हे आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. एक झाड आहे आणि त्या झाडाचं प्रतिबिंब आहे.
तर भौतिक जगामध्ये जी गोष्ट एकदम सहजासहजी होते ती आध्यात्मिक जगतामध्ये अजिबात होत नाही. तर आध्यात्मिक जगताचं एक छान गोष्ट आहे, आध्यात्मिक जगतामध्ये तुम्ही जेवढे जेवढे श्रेष्ठ होता तेवढे तेवढे तुम्ही अजून अजून नम्र होता आणि तुम्हाला वाटतं की खरोखर माझ्यामध्ये किती दुर्गुण आहेत. तर म्हणून भक्ती विनोद ठाकूर म्हणतील, आमार जीवन सदा पापेरत नाही क पुण्येर लेश. माझ्या जीवनामध्ये पुण्याचा लेश नाहीये. असं नाही म्हणत की मी पूर्ण आयुष्य पुण्य नाही केलं, म्हणतात एक छोटासा लेश मात्र नाहीये माझ्या आयुष्यात. तर हा प्रश्न एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना विचारला होता की हे असे जे श्रेष्ठ वैष्णव जेव्हा असे भजन लिहितायत की आमार जीवन सदा पापेरत नाही का पुण्येर लेश, हे आपल्या भावनांचं प्रतिनिधित्व करतायत. कधी कधी शिक्षक जेव्हा फळ्यावर लिहितात आ ई, ते स्वतःसाठी नाही लिहितात, ते त्या लहान लहान मुलांचं प्रतिनिधित्व करतात. लिहा बाळांनो लिहा असं लिहितात. तर तेव्हा त्या भक्तांनी विचारलं होतं की महाराज हे जेव्हा भक्ती विनोद ठाकूर असं म्हणतात आमार जीवन सदा पापेरत, ते आपल्या भावना आपण बोलत नाहीये म्हणून आपल्या भावना त्यांच्या मुखातून बोलतायत की काय? तर तेव्हा महाराज म्हणाले नाही, जसं जसं तुम्ही श्रेष्ठ होत जाता, पवित्र होत जाता, तस तसे तुम्ही कृतज्ञ होत जाता. आणि तेव्हा असं लक्षात येतं, मी काय साधना केली, मी थोडाफार हरिनाम घेतला, थोडंफार काहीतरी वाचन केलं, थोडंफार काहीतरी प्रचार केला, आणि त्याच्या बदल्यामध्ये किती वर्ष मी प्रचार केला असेल? 10 वर्ष, 15 वर्ष. माळा चॅन्टिंग मी किती वर्ष केलं असेल? 40 वर्ष मी चॅन्टिंग केलं समजा. 40 वर्ष मी जप केला, त्याच्यातले दिवसाला 1 तास भागवत वाचन केलं समजा. तर पूर्ण आयुष्यामध्ये किती वाचन केलं? तर एवढे एवढे तास वाचन केलं. आणि किती तास मी प्रवचन ऐकले किंवा सत्संग केला? एवढे एवढे त्रास केला. तर एकीकडे जेव्हा आपण ते भाजी जेव्हा विकत घेतो तेव्हा वेईंग स्केल असते ना, मोजमाप करतो ना, इथे वजन ठेवतो आणि इथे भाजी ठेवतो. तशामध्ये या बाजूला जर तुम्ही तुमचा जप ठेवला, या बाजूला जर तुमचं श्रवण ठेवलं, या बाजूला जर तुमचा सत्संग ठेवला, आणि या बाजूला श्रीकृष्ण आपल्याला काय देतात त्या प्रतिसादाला? एक जीवन हरिनाम, एक जीवन सेवा, एक जीवन मधून काही तास श्रवण कीर्तन करून श्रीकृष्ण त्या बाजूला आपल्याला काय देत आहेत? आध्यात्मिक जगतामध्ये नित्य वास. तर मग विचार करा, महाराज म्हणत होते की शुद्ध भक्त विचार करतात मी श्रीकृष्णांना काय दिलं, आणि श्रीकृष्ण त्या अनित्य सेवेबद्दल, त्या काही काळाच्या श्रवणाबद्दल आणि वाचनाबद्दल श्रीकृष्ण मला आध्यात्मिक जगतामध्ये कम्प्लिटली परमनंट, पूर्णपणे स्थिर, फिक्स्ड मला वास देत आहेत वैकुंठामध्ये. तर मग त्याची जेव्हा तुलना करतात, एका भागात आहे माझी काही वर्षांचं श्रवण, काही वर्षांची सेवा, आणि एका भागात आहे नित्य वास वैकुंठामध्ये, ते बघून या भक्ती विनोद ठाकूरांना आणि अशा शुद्ध भक्तांना वाटतं परमेश्वर किती दयाळू आहेत, परमेश्वर किती कृपाळू आहेत, आणि मी काही न करता मला परमेश्वर सर्व काही देत आहेत. तर त्या नम्रतेच्या भावनेने, त्या शुद्धतेच्या भावनेने त्यांच्या हृदयातून येतं, पुण्याचा एक लेश मात्र पण नाही, आणि फळप्राप्ती जी होते ती होते अनंत फळप्राप्ती होते. आणि त्यामुळे वास्तविक त्यांच्या हृदयामध्ये ती भावना आहे, आमार जीवन सदा पापेरत नाही क पुण्येर लेश. त्याच्यामध्ये खोटारडेपणा अजिबात नाहीये. तर हे भजन ऐकून आपल्याला कमीत कमी एक लक्षात येईल की जर आज कनिष्ठ अवस्थेमध्ये आपण जर म्हणत असू, हा ठीक आहे मी शुद्ध भक्त नाहीये पण बऱ्यापैकी चांगला भक्त झालोय, जर अशी भावना आपल्या मनात असेल, तर कमीत कमी हे असे भजन ऐकून आपल्या लक्षात येईल मी काही शुद्ध झालेलो नाहीये. कारण जर मी शुद्ध भक्त झालो असतो, जर मी प्रगत भक्त झालो असतो, तर माझ्या ओठातून निघालं असतं, आमार जीवन सदा पापेरत. माझ्या जीवनामध्ये सदा सदा नेहमी पापच आहेत, पुण्याचा एक लेश मात्रही नाही आहे. हे वाक्य जेव्हापर्यंत माझ्या हृदयातून निघत नाही, हे वाक्य जेव्हा माझ्या हृदयातून निघून माझ्या ओठांद्वारे जेव्हापर्यंत बाहेर येत नाही, तेव्हापर्यंत मला माहिती पाहिजे की मी प्रगत भक्त झालो नाही आहे, मी अजूनही साधक भक्त आहे. तर कमीत कमी या साधक अवस्थेमध्ये चुकीनी जर आपल्या मनामध्ये काही अहंकार निर्माण झाला असेल, तो अहंकार नष्ट होईल. मी जर प्रगत भक्त असू तर मग माझ्या तोंडातून हे शब्द येतील, आमार जीवन सदा पापेरत नाही का पुण्यलेश. तर कमीत कमी आपला अहंकार जरी कमी झाला की मी खूप मोठा भक्त झालो आहे, तरी या भजन गाण्याची यशप्राप्ती आपल्याला मिळेल.
कमीत कमी एक तरी लक्षात आलं, मी अजून शाळेमधून पास नाही झालोय. आपण असतो पहिलीत किंवा दुसरीत आणि आपल्याला वाटत असतं की आता 10वीची बोर्डाची परीक्षा देण्यासाठी मी तयार झालोय. तर कमीत कमी असे भजनं ऐकून आपल्या लक्षात येतं की जेव्हा कोणी भक्तीच्या शाळेमध्ये 10वीत असतो, तर त्याचे गुण काय असतात, त्याचे बोलणं काय असतं आणि माझं बोलणं काय आहे आणि माझे विचार काय आहेत. म्हणजे याचा अर्थ मी पहिलीत पण नाहीये, मी मॉन्टेसरीमध्ये आहे. मग मी 10वीची बोर्डाची परीक्षा कशी देणार आहे? तर कमीत कमी एवढी जरी जाणीव झाली माताजी, तरी हे भजन गाण्याचं आपल्याला सार्थक झालं. हरे कृष्ण. मला असं विचारायचं होतं की तुम्ही सांगितलं की जे अनर्थ असतात ते काही जे असतात ते अतिशय सूक्ष्म असतात आणि तर त्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे त्या अनर्थाचं हे करण्यासाठी, निर्दालन करण्यासाठी आपल्याला स्वनिरीक्षण करणं आवश्यक आहे. तर मग ही काय पद्धत आहे? म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने स्वनिरीक्षण करू शकतो? एकदा मी मायापूरला होतो आणि मायापूरला तिथले जननिवास प्रभू भागवतम क्लास देत होते. तर त्या भागवतम क्लासमध्ये जननिवास प्रभूंनी सांगितलं की त्यांनी भक्तिविनोद ठाकूरांच्या पुस्तकांमध्ये वाचलंय, मी अजून ते वाचलं नाहीये. पण जननिवास प्रभूंनी म्हटलं की भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, एकादशीच्या पवित्र दिवशी आपण थोडा वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी, इतर दिवशी नाही म्हणत. पण म्हणतात एकादशीच्या दिवशी किंवा रामनवमी, जन्माष्टमी, गौर पौर्णिमा, नित्यानंद त्रयोदशी, नरसिंह चतुर्दशी असे भगवंतांशी संबंधित जे काही पवित्र दिवस आहेत, प्रभुपाद आविर्भाव दिवस, अशा पवित्र दिवशी आपण थोडं एकांतात जायला पाहिजे. इतर दिवशी एकांतात नाही जायला पाहिजे. इतर दिवशी कारण श्रीकृष्णांचा प्रभाव तेवढा नसतो, इतर दिवशी मायेचा प्रभाव असतो. पण पवित्र दिवशी एकादशी हरिवास है ना, मंगळवार, बुधवार हे वेगवेगळ्या ग्रहांचे वार आहेत. बृहस्पती वार म्हणतात त्याला हिंदीमध्ये. तसं जो एकादशी आहे तो हरीचा वार आहे, हरीचा प्रभाव असतो त्या दिवशी. तर म्हणून या पवित्र दिवशी जर आपण एकांतात गेलो, तर तेव्हा जननिवास प्रभूंनी सांगितलं की आपण तुळशीच्या जवळ जाऊन बसू शकतो एकादशीच्या दिवशी, अशा पवित्र दिवशी, आणि थोडं 15-20 मिनिटं विचार करू शकतो. जेव्हा मी भक्तीमध्ये पहिल्यांदा आलो होतो, तेव्हा माझ्या मनामध्ये काय काय आकांक्षा होत्या आणि आज माझ्या मनामध्ये काय काय आकांक्षा आहेत, आणि आज ज्या आकांक्षा आहेत, आज जे ध्येय आहेत, ते आधीच्या आकांक्षांपेक्षा, आधीच्या ध्येयांपेक्षा पवित्र झाले आहेत की आधीच्या आकांक्षांपेक्षा समान आहेत की आधीच्या आकांक्षांपेक्षा खाली झाले आहेत. आणि खरोखर जर आपण प्रामाणिक असू आणि खरोखर जर आपण परमेश्वराला प्रामाणिक जर प्रार्थना केली असेल, तर या सोप्या गोष्टी आहेत समजणं. हे काय आपल्याला श्लोक पाठांतर नाही करायचंय किंवा काहीतरी असं मोठी काहीतरी गोष्ट नाही करायची आहे. केवळ आपल्याला आठवण करायची, पहिल्या दिवशी जेव्हा मंदिरात आलो होतो तेव्हा प्रभुपादांकडे काय प्रार्थना केली होती, जेव्हा पहिल्यांदा श्रीकृष्णांबद्दल वृंदावन लीलेतील एखादी कथा ऐकली होती तेव्हा श्रीकृष्णांना काय प्रार्थना केली होती. तर त्याच्यामध्ये जर पवित्रकरण झालं असेल, जर आपले ध्येय, आपले चेतना जर उंचावली असेल, तर याचा अर्थ आपण योग्य दिशेने चाललोय. मी एक स्लाइड दाखवली होती याच्यामध्ये की पायऱ्या आहेत, पण त्या पायऱ्यावर काही लोक वर चाललेत आणि काही लोक खाली येतात. तर पायऱ्यांवर आपण असू, पण आपल्याला दिशा पण बघायला पाहिजे. तर असं नाही व्हायला पाहिजे की आपण पायऱ्यांवर आहोत आणि पायांना पायऱ्या लागतायत खऱ्या, पण आपण खालच्या दिशेने चाललोय. तर थोडस आपण जर 15 मिनिटं, अर्धा तास जर काढलं आणि आत्मनिरीक्षण केलं, तर कमीत कमी एवढं तरी कळेल, पायऱ्यांवर तर आहोत पण दिशा योग्य आहे की अयोग्य आहे. आणि तिथे समजा एवढी जरी गोष्ट आपल्याला लक्षात आली की मी पायऱ्यांवर आहे पण माझी दिशा अयोग्य आहे, तर कमीत कमी आपल्या श्रेष्ठ गुरुजनांना आपण सांगू शकतो, मला हे नाही माहिती की आता दुरुस्तीकरण काय करायचंय, माझ्यामध्ये बदल काय घडवू, पण एक गोष्ट लक्षात आली आहे की माझी दिशा जरा चुकली आहे, कुठेतरी माझी दिशा बदलली आणि पायऱ्या वर चढण्याऐवजी मी पायऱ्या खाली चाललोय. तर कृपया तुम्ही थोडं माझं परीक्षण करा आणि मला सांगा, प्रलंबासुराचा जो अनर्थ आहे तो कदाचित माझ्यात आहे का, पूजा, लाभ आणि प्रतिष्ठेसाठी मी करतोय का, की धेनुकासुराचं, की जरी मी मोठे मोठे प्रवचन देतोय हरिनामावर, जरी मी मोठे मोठे प्रवचन देतोय श्रीकृष्णांवर, पण माझा स्वतःचा अजून तेवढा खोल विश्वास नाही हरिनामावर, माझा स्वतःचा श्रीकृष्णांच्या तत्वावर, की श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती नाही, श्रीकृष्ण हे अवतार पण नाहीयेत, श्रीकृष्ण हे सर्व अवतारांचे स्रोत आहेत, हा मला अजून पूर्ण विश्वास नाही. तर कदाचित मला या
या तत्वावर मला मार्गदर्शन करा, कसे श्रीकृष्ण कोण आहेत, श्रीकृष्ण खरे कोण आहेत. श्रीकृष्ण हे पण आहेत, हे पण आहेत, हे पण आहेत, हे पण आहेत, ते पण आहेत, ते पण आहेत, यशोदेचा मुलगा पण आहेत, आणि त्याच यशोदेला आपल्या मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांड दाखवणारे अद्भुत व्यक्ती पण आहेत. तर श्रेष्ठ जेव्हा आचार्य किंवा श्रेष्ठ आपले जे गुरुजन असतात ते आपल्याला खोल 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 मार्गदर्शन करतात. काही वर्षांनी आपल्याला माहिती सर्व असते. केशीला कुठे मारलं, यमुने नदीच्या तटावर मारलं. कालियाला कुठे मारलं, यमुने नदीच्या आतमध्ये मारलं, मारहाण केली. तर माहिती सगळी येणार, पण काही वर्षांनी आपल्याला गुरूंची गरज का लागते, माहितीसाठी नाही लागत. काही वर्षांनी आपल्याला गुरूंची गरज लागते जे माहिती आहे त्याच्यामध्ये खोल जाण्यासाठी. म्हणून श्रेष्ठ वैष्णव हे नेहमीच लागतात. सुरुवातीला आपल्याला त्यांच्याकडून जसं केवळ माहिती जरी मिळाली, अच्छा 20 असुर होते, ओके ओके, त्याच्यातून दोघांना बलरामजींनी मारलं, 18 यांनी मारलं, लक्षात आलं. पण काही वर्षांनी मग लक्षात येतं की हे सगळं तर माहिती आहे मला, मग आता काय शिकण्यासाठी आहे. तर तेव्हा आपल्याला मग खोल जाण्यासाठी मदत करतात. तर ते आपण जर आत्मपरीक्षण केलं आणि त्याच्यातून केवळ ही जरी गोष्ट लक्षात आली, माझं ध्येय बदललं नाहीये पण माझी दिशा कदाचित बदलली आहे, तर मग आपण त्या गुरूंना सांगू शकतो की मला माझ्यामध्ये तो जो सूक्ष्म अनर्थ आहे तो आहे का, तुम्ही ओळखून सांगू शकता का. आणि मग ते जेव्हा आपल्याला सांगतील तेव्हा त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या सूक्ष्म अनर्थाला पण आपण ऐकू. ते आपल्याला औषध देतील, पण शेवटी आपल्याला ते औषध खाण्याचे कष्ट करायला लागतील. आपण डॉक्टरांकडे जातो जेव्हा आपल्याला औषध वगैरे, हे गोळ्या सकाळी घ्यायची आहे, ही गोळी संध्याकाळी घ्यायची आहे, पण शेवटी ती गोळी आपल्यालाच खावी लागते. तर ते जे कष्ट आहेत ना त्याच्यासाठी ते स्वतःचे कष्ट येतात त्याच्यामध्ये. बलरामजींचे जे अनर्थ आहेत त्याच्यामध्ये श्रीकृष्ण हात का नाही घालत, किंवा श्रीकृष्ण म्हणतात की हे तुला स्वतःला लढायला लागतील आणि हे तुला सूक्ष्म असतील तर ते तुला ओळखायला लागतील आणि तुला त्याच्याशी लढायला लागेल, आणि ते गुरु तुला मदत करू शकतात. त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप नाही करत. थँक्यू प्रभूजी, खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. चालेल, आपण आता इथे समाप्त करूया. मी सर्व काउन्सिलर्सचा खूप खूप आभारी आहे. अनेक भक्तांना एकत्र करून थोडं भजन करणे, थोडं काही श्रवण करणे, थोडी चर्चा करणे, प्रश्न उत्तर करणे, अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या परीने सर्वजण मार्गदर्शन करतायत. कोणामध्ये कदाचित गायनाची कला नसेल पण त्यांच्यामध्ये समजवण्याची कला असेल, कोणामध्ये कदाचित गायनाची कला असेल, इतर काहीतरी कमी असेल, पण शेवटी सर्व जे काउन्सिलर्स आहेत ते प्रामाणिकपणे श्रीकृष्णांप्रती, प्रभुपादांप्रती आपण कसं एकनिष्ठ होऊ आणि आपला स्तर कसा हळूहळू उंचवू याच्यासाठी प्रयत्न करतायत. आपण त्या अनुसार सर्व भक्तांचा आदर केला पाहिजे. तशाच प्रकारे या सर्व काउन्सिलर्स प्रती पण आपण आदर नक्कीच दिला पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या शक्ती अनुसार जे शक्य आहे ते करतो आहे, आणि अशा प्रकारे आपण सर्व एकत्र येऊन बारामती इस्कॉन मध्ये श्रील प्रभुपादांसाठी काहीतरी एक चांगला प्रयत्न करतोय की सर्व एकत्र येऊन श्रील प्रभुपादांसाठी आपण चांगली सेवा करू शकतो, चांगलं श्रवण करू शकतो, चांगलं वाचन करू शकतो, आणि एकमेकांना आधार देऊन आपण एक चांगला भक्त समाज निर्माण करू शकतो. आणि श्रील प्रभुपादांना एका आवाजाने आपण म्हणू शकतो, जय श्रील प्रभुपाद की जय, जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. हा जो आवाज आहे हा अनेक वेळा असा वेगवेगळा येऊ शकतो, पण आपलं जीवनामध्ये एक ध्येय आहे की आपण एकत्र येऊन जर हा आवाज केला तर तो कदाचित तो वैकुंठापर्यंत पोहोचेल. आपण जेव्हा एकटे एकटे बोलतो तेव्हा एकमेकांना ऐकू जाईल, पण जेव्हा आपण एकत्र आवाज करून जेव्हा बोलू तेव्हा तो श्रील प्रभुपादांप्रती ऐकू जाईल किंवा वैकुंठामध्ये श्रीकृष्णांप्रती ऐकू जाईल. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. विशेष युवराज हरी प्रभूंचे आभार की युवराज हरी प्रभूंनी हे सर्व कोऑर्डिनेशन केलं, सर्व काउन्सिलर्सला कोऑर्डिनेशन करून एका ठिकाणी एकत्र आणलं. सर्व भक्तांचे खूप खूप आभार, वैयक्तिक आभार, सर्व काउन्सिलर्सचे वैयक्तिक आभार, आणि विशेष आजच्या कार्यक्रमासाठी, आजच्या या मीटिंगसाठी युवराज हरी प्रभू यांचे पण आभार.